देव विठ्ठल रखुमाई, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री समर्थ रामदास स्वामी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं तिसरा दिवस आहे आज आहे माघ वद्य सप्तमी, श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन। 3 संत एकाच काळात होऊन गेले आणि त्यांच्या आधीच्या जीवनाबद्दल आपल्याला काही माहिती नाही। एक साईबाबा, स्वामी समर्थ आणि गजानन महाराज। गजानन महाराज शेगावचे, साईबाबा शिर्डीचे आणि स्वामी समर्थ अक्कलकोटचे। या तिघांचेही प्रकट दिन आहे, पण एकदा प्रकट झाल्यानंतर ते जीवनाच्या अखेरपर्यंत लोकांच्यात राहिले, त्याच जागी राहिले। इकडे तिकडे काही कार्यक्रमानिमित्त वगैरे गेले असतील, परंतु ते गजानन महाराज शेगावलाच राहिले, साईबाबा शिर्डीलाच राहिले आणि स्वामी समर्थ अक्कलकोटला राहिले। आपल्यापैकी अनेक जण या तिन्ही ठिकाणी अधूनमधून जातो। या तिन्ही ठिकाणचं जे वैभव, ते नुसतं वैभव म्हणजे भव्यता, पण दिव्यत्व म्हणजे जे उपासनेतून येतं, दोन्ही आहे। आपण काही वर्षांपासून बघतो या तिन्ही देवस्थानांचा प्रभाव। कारण 1910 साली गजानन महाराजांनी देह ठेवला, 2010 साली त्यांची शताब्दी होती, म्हणजे त्यांच्या महासमाधीची शताब्दी। जन्म केव्हा झाला कुणालाच माहीत नाही, साईबाबांचा जन्म कुठे झाला कुणालाच माहीत नाही। काही संशोधकांनी शोधून काढलं, पण लोकांनी त्याला काही महत्त्व दिलं नाही। प्रकट दिन हाच महत्त्वाचा आहे। प्रकट होणं त्याला आणखीन एक अर्थ आहे। राम आणि कृष्ण हे दोन्ही अवतार हे प्रकट झालेले अवतार आहेत। पहिल्यांदा विष्णू रूपात ते प्रकट झाले। दोन्ही मातांनी, म्हणजे पहिल्यांदा कौसल्याने विष्णूला सांगितलं की मी माझ्या गर्भात तुला 9 महिने वाढवले, तर तू लहान मूल म्हणून माझ्या पोटी जन्म घे। तो म्हणाला मी घेतोय, पण माझं स्वरूप काय मी ते तुला दाखवलं आहे आणि याचा विसर तुला पडणार आहे, कारण माया नावाची माझी शक्ती आहे। कृष्णाच्या बाबतीत हेच देवकीला सांगितलं। जन्म प्रत्यक्ष होण्याच्या आधी विष्णूचं दर्शन झालं आणि त्या दर्शनाचं वर्णन सारखंच आहे की सगळीकडे निळा प्रकाश दिसायला लागला आणि बघितलं तर शंख चक्र गदा पद्म घेतलेला साक्षात विष्णू समोर आला, प्रकट झाला आणि त्यांनी तेच सांगितलं की मी प्रत्यक्षात कोण आहे, मी विष्णू आहे, पण आता तुझ्या पोटी मी बाळ म्हणून जन्म घेतो। इकडे हा राम झाला आणि तो कृष्ण झाला। प्रकट दिन म्हणतात, प्राकट्य असा अवघड शब्द आहे, पण प्रकट दिन। इथे आज गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे। 2 दिवसांनी समर्थ रामदासांचा समाधी दिवस आहे। सध्या जो उत्सव चालू आहे त्याला दासनवमीचा उत्सव म्हणतात। आपल्याकडे एक फार चांगली परंपरा आहे की आपण ग्रंथांची पालखी काढतो, ग्रंथांना डोक्यावर घेतो आणि मग ज्या संतांनी तो ग्रंथ लिहिला त्या संतांचीही पूजा करतो। तुम्हाला वाटत असेल की सामान्य वारकरी वगैरे ते ज्ञानदेवांना किंवा तुकारामांना मानतात, कशा माध्यमातून मानतात, कोणत्या, तर तुकारामांना गाथांच्या अभंगातून आणि ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरीच्या ओव्यातून असे ते जाणतात। त्यांना ज्ञानेश्वर, त्यांची मूर्ती वगैरे ठीकच आहे, पण त्यांना खूप अर्थ कळलेला असतो ज्ञानेश्वरीचा किंवा तुकारामाचा, गाथेचा किंवा अगदी नाथांच्या, भागवताचा। आणि आपण आत्ता बघतोय ते समर्थ रामदासांच्या दासबोधाचा किंवा मनोबोधाचा अर्थ त्या लोकांना कळलेला असतो। रामदासांना ते नमस्कार करतात, त्यांचे चित्र वगैरे सगळं असतं, पण त्यांना माहीत आहे की खरा संत हा त्यांच्या ग्रंथातून व्यक्त होतो। संत म्हणजे संतांचं वाङ्मय, हे लक्षात ठेवा। आपण देहमय हा शब्द वापरत नाही, पण देहाने जी कृती करतो आणि वाणीनं जी कृती करतो
वाणीची कृती ही सूक्ष्म असल्यामुळे संत गेल्यानंतर ती नुसती टिकून राहते नाही, तर तिचा प्रभाव वाढतो. ज्ञानेश्वरांच्या काळात जेवढी ज्ञानेश्वरी लोकप्रिय नव्हती, एक तर लोक निरक्षर होते आणि त्यावेळेला प्रिंटिंगची कला नव्हती, म्हणून हातानं लिहिलेली ज्ञानेश्वरी असायची. आज किती निरनिराळ्या प्रकारच्या ज्ञानेश्वरी, त्यांच्यावरचे ग्रंथ आणि साधे PhDंचीच यादी काढली तर ज्ञानेश्वरीवर किती जणांनी PhD केलेले. साधे इंग्रजीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वरीची एकापेक्षा जास्त भाषांतर आहेत, कारण प्रत्येकाला वाटलं की अरे आपण हे करावं म्हणून. म्हणून लक्षात घ्या तुम्ही की संतांचं वाङ्मय जास्त महत्त्वाचं असतं. आपण एक मंत्र म्हणतो, अथर्व शीर्ष अनेकांना पाठ असतं, त्वम वाङ्मयस्त्वं चिन्मयः. हे दोन्ही लक्षात ठेवा की गणपतीची मूर्ती मातीची आणली जाते, ती मूर्ती असते, गणपती नसतो. भट येऊन ज्यावेळेला मंत्र म्हणतो त्वम वाङ्मय, वाङ्मय वाणी, आणि मग त्वम चिन्मय, मग तुझ्या चैतन्य आलं. कुंभार मूर्ती चैतन्य आणू शकत नाही. मूर्ती जिवंत वाटते आपल्याला, लक्षात ठेवा, पण चैतन्य नाही. चैतन्य भटजी मंत्र म्हणतो त्यातून ते चैतन्य येतं. निदान आपली तशी भावना आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्वम वाङ्मयस्त्वं चिन्मय, चिन्मय म्हणजे चैतन्यमय, जिवंत, पण वाङ्मय म्हणून संतांचं वाङ्मय महत्त्वाचं असतं. तुकारामाची गाथा आणि समर्थांचा दासबोध, आणि काल तुम्हाला सांगितलं हे छोटं पुस्तक असेल मनोबोधाचं, पण त्याच्यात उपनिषद, गीता, वेद, आपण बघितलं ना, वेदांचे, शास्त्रांचे जे सार, जे गुह्य, तो हा मनोबोध आहे. आरतीतच सांगितलेलं पहिल्या दिवशी आपण पाहिलं. तर आज गजानन महाराज प्रकट झाले, त्यांचा आणि समर्थांचा काही संबंध आहे का? आहे. गजानन विजय नावाची जी पोथी आहे, एका अशा माणसांनी लिहिली की जो पोलीस अधिकारी होता. त्याचं विशेष काय की जे इतरांना सापडायची ना त्याच्या गुंडांना तो पकडून द्यायचा, आणि त्यामुळे ज्या गुंडांच्या वर बक्षीस लावले 25,000, 50,000, त्या काळातले म्हणजे ब्रिटिशांच्या काळातले, त्यांना हा हमखास पकडून द्यायचा. पोलिसातला असल्यामुळे त्याला काही पैसे मिळायचे नाहीत, परंतु तो पकडून द्यायचा. तंट्या भिल्ल नावाचा एक गुंड किंवा आपण लुटेरू म्हणतो, डाकू म्हणतो, सापडत नव्हता. त्याच्याकडे नेहमी घोंगडं असायचं, घोंगड्याच्या खाली कुऱ्हाड असायची, सापडायचा नाही. हे काय असतात माहिती ना, रॉब इन हुड. तुम्हाला शब्द माहीत असेल, रॉब म्हणजे चोरा, लुटा, इन हुड. आता हुड आपल्याला नवीन झालेलं नाही, हुड असलेले रेनकोट, हुड असलेले आपण घालतो ना सगळे. हुड म्हणजे टोपी, ती वरची असते ते. हा रॉबिन हुड स्वतःचा चेहरा झाकायचा, श्रीमंतांना लुटायचा आणि ती संपत्ती गरिबात वाटायचा. म्हणून तो अत्यंत लोकप्रिय होता, म्हणून सापडत नव्हता. लोकच त्याला लपवून ठेवायचे. असे कितीतरी लोक आहेत. हे जे लुटारू वगैरे आपल्याला वाटतात ते श्रीमंतांना लुटतात, सगळेच नाहीत पण बरेच, आणि गरिबांना त्यातलं धन वाटतात, म्हणून गरिबांच्या दृष्टीनं ते देव माणूस असतात. हा तंट्या भिल्ल ह्याला एक व्यसन होतं की कुठेही साधू सत्पुरुष दिसला की त्याच्या दर्शनाला जायचं. आणि हे जे होते सहस्रबुद्धे म्हणून पोलीस अधिकारी, ते पहिल्यांदा अभ्यास करायचे. हा जो डाकू आहे त्याचे कोणते वीक पॉईंट्स अँड स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत. म्हणजे काही जण कुऱ्हाडीनं मारतात, काही जण बंदुका असतात काही जणांच्याकडे. आणि वीक पॉईंट म्हणजे व्यसन. कोण एखाद्या स्त्रीकडे जात असतो, कोण दारू पित असतो, त्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे ते सापळा, ट्रॅप ज्याला म्हणतात, ते ट्रॅप रचायचे. हा तंट्या भिल्ल जो होता तो साधूंच्या दर्शनाला जायचा. म्हणून यांनी ठरवलं की तो ज्या भागात राहतो, वावरतो, त्या भागात आपण साधू म्हणून जायचं. हे गोरे होते, अत्यंत गोरे आणि चांगली व्यक्तिमत्व होतं त्यांचं. ज्या वेळेला ते त्या गावात गेले, भगवी वस्त्र घालून गेले. पोलीस साध्या कपड्यातले, त्यांनी भगवी वस्त्र घातली, ते त्यांचे शिष्य झाले. आजूबाजूला त्यांनी बातमी पसरवली की आमचे जे स्वामी आहेत ते अधिकारी पुरुष आहेत,
तुमच्या प्रपंचातल्या कुठल्याही चिंता, समस्या, अडचणी त्यांना विचारा, ते मार्ग दाखवतील. खूप गर्दी व्हायला लागली. एक दिवस तंट्या भिल्ल आला दर्शनाला. मोठी रांग होती आणि तो उभा होता रांगेत. यांच्या कानात पोलिसांनी येऊन सांगितलं की तंट्या भिल्ल आलेला आहे. याने काय सांगितलं, मी सांगितल्याशिवाय त्याच्यावर कारवाई करायची नाही. त्याला पकडायचं असेल तर मी सांगितल्यानंतर पकडा, आणि पकडायला चांगली वेळ कुठली असेल, संधी, ज्यावेळेला तो मला पायावर डोकं टेकून नमस्कार करेल, त्यावेळेला मीच त्याला दाबून धरेन आणि मग तुम्ही झडप घाला त्याच्यावर. त्या काळात ब्रिटिशाने पोलीस लक्षात यावेत म्हणून ते 2 पट्ट्याचे असे सँडल्स असतात, ते फक्त पोलिसांना, त्या बाटाच तयार करत असतील पण ते फक्त पोलिसांसाठी. दुसरा माणूस तसले वापरू शकत नव्हता. आणि आपण सुद्धा जी चप्पल वगैरे वापरतो त्याचा मार्क आपल्या पायावर उठतो. जी व्यक्ती गोरी आहे, ज्याचे पाय गोरे आहेत आणि ज्याला तासनतास उन्हात उभं राहतं, पोलिसांना उभं राहावं लागतं, तर त्यांच्या पायावर त्या 2 पट्ट्यांचा चांगला मार्क होता. तंट्या भिल्लाला हे सगळं माहीत होतं, कारण तेही हुशार असतात. ज्या वेळेला तो नमस्कार करायला आला त्यावेळेला त्यांनी पायावरचे ते पट्टे बघितले आणि त्यांच्या लक्षात आलं की हा साधू नाही, हा पोलिसांचा माणूस आहे. त्याने फक्त त्यांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणलं, माझ्या ह्या जी घोंगडा आहे त्या घोंगड्याखाली कुऱ्हाड आहे, आत्ता मी तुमचे 2 तुकडे करू शकतो. आणि तुमचे इथे जर 50 पोलीस असतील तर माझी 100 माणसं इथे आहेत. मी संरक्षण घेतल्याशिवाय कुठेही जात नाही. एकच अट, हा टर्निंग पॉईंट आहे. त्याच्यासाठी हे साईबाबांकडे जायचे. साईबाबा नेहमी म्हणायचे, अरे मला गुरु मानतोस आणि गुरुदक्षिणा देत नाहीस, तुम्ही काय देऊ तुम्हाला, मी काही द्यायला तयार आहे. म्हणाले, तुझ्या पगाराची दक्षिणा दे. संतांचे शब्द कसे असतात बघा, पगाराची दक्षिणा दे. त्यांनी पुढच्या महिन्याचा पगार आणला, साईबाबांच्या पायावर ठेवला. ते म्हणाले, तुला कळत नाही आहे, तुझ्या ह्या पैशाचा मला काय उपयोग आहे. साईबाबा म्हणतात, पगाराची दक्षिणा तुला मीच कळवून देईन काय घडेल ते. तो तंट्या भिल्ल त्यांना सांगतो की आत्ता तुम्ही जे रूप घेतलेलं आहे साधूचं, ते कायम टिकवत असाल तर मी तुम्हाला सोडतो, मला वचन द्या, नाहीतर मी तुम्हाला आत्ताच मारतो. त्यावेळेला त्यांच्या मनात प्रश्न आला की पगाराची भिक्षा मागतायत, म्हणजे पोलिसांची नोकरी सोड, पगारच नको, मला पगाराची भिक्षा दिलीस तू. तर ते म्हणाले, हो मी इथून पुढे पोलिसांची नोकरी तर सोडतोच, पण माझं आयुष्य बदलून टाकतो. ते शीघ्र कवी होते. पुढे ते दासगणू महाराज, त्यांना नाव साईबाबांनी ठेवलं. त्यांचं गणेश सहस्रबुद्धे असं नाव होतं. दासगणू महाराज नाव कुणी ठेवलं, साईबाबांनी ठेवलं. त्याच्या आधी ते शीघ्र काव्य म्हणजे काय, तमाशाला जायचे. तमाशाला जे दरोडेखोर वगैरे असायचे ते बघायला यायचे, बाईचं नाच बघायला यायचे. आणि मग ते त्या बाईला तिथे बघून तिच्या शरीराचं वर्णन करणारे, तिच्या नृत्याचं वर्णन करणारे लगेच गीतं लिहायचे आणि चाली वगैरे लावून द्यायचे. इतके त्यांचे शीघ्र कवी होते ते. मग त्यांनी सांगितलं की मी वचन देतो, आणि जर हे वचन मोडलं तर तू मला कधी येऊन मार, मी तयार नाही. आणि तेव्हा ते साईबाबांकडे आले, म्हणाले, आज मला कळलं की पगाराची भिक्षा द्यायची, गुरुदक्षिणा द्यायची म्हणजे काय. मी आज नोकरी सोडली, आता मी तुमचा फक्त भक्त बनलेलो आहे, मला मार्गदर्शन करा. साईबाबांचं वाक्य किती चांगलं आहे, म्हणजे दासगणू महाराजांनी लिहिलेलं आहे. लावण्य म्हणजे सौंदर्य. आत्तापर्यंत स्त्रीच्या देहाचं लावण्य, सौंदर्य तू आपल्या काव्यातून वर्णन करत होतास. ती दिसायला अशी आहे, तशी आहे, ती नाचायला अशी आहे, सगळं तेच लावण्य पंढरपूरच्या विठ्ठलात आहे की. तुला वाटेल की तो काय आहे, की दगड आहे, काळा दगड आहे, ओबडधोबड आहे, त्याच्यात कुठलं सौंदर्य आहे. तू संतांचे ग्रंथ वाच. तुका म्हणे, सर्व सुख पाहता विठ्ठलाचे मुख. विठ्ठलाचं मुख पाहिल्यानंतर ते एवढं सुंदर आहे की मला सगळी सुखं मिळतात. मग त्यांनी रचना सुरू केली. 1,00,000 जवळजवळ 95,000च्या वर त्यांनी श्लोक लिहिले, त्यांनी ओव्या लिहिल्या, त्यांनी ग्रंथ लिहिले. अलीकडच्या काळात झालेले जे संत आहेत, ज्याच्यात साईबाबा,
आत्ता सांगितलेले अक्कलकोटचे स्वामी समर्थ, गजानन महाराज, आपले गोंदवलेकर महाराज, या सगळ्यांची चरित्र असलेले 3 मोठे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. कारण त्यांची लेखणी आता थांबतच नव्हती. म्हणून तुम्हाला सांगतो की संतांची जर चरित्र वाचायची असतील, संतांचं जर काव्य किंवा वाङ्मय वाचायचं असेल तर नुसतं शब्द नाही वाचायचे, नुसत्या ओळी नाही वाचायच्या, तर त्या शब्दांच्या मागे कोणता अर्थ आहे आणि त्या ओळींच्यामध्ये कोणता भाव आहे असा भावार्थाचा विचार करून करायचा. तुम्हाला एक गमतीदार प्रसंग सांगतो. 3 शिष्य होते साईबाबांचे. त्याच्या दासगणू महाराज आहेत. दासगणू महाराजांचा आजच्या दिवसाशी संबंध आहे, कारण आज गजानन महाराज प्रकट झाले आणि त्या गजानन महाराजांचा 21 अध्यायांचा ग्रंथ या दासगणू महाराजांनी लिहिला की ज्यांनी पोलिसाची नोकरी सोडून ते साधूचं, संतांचं, साधकाचं जीवन, पंढरपूरला राहायला लागले. त्यांनी आपलं सगळं सोडलं, पंढरपूरला राहायला लागले. गंमत बघा. तर त्यांनी तिघांना बोलवलं. एक दाभोळकर होते, एक चांदोरकर होते आणि एक हे दासगणू महाराज. त्या तिघांना बोलवलं साईबाबाने आणि काय सांगितलं, तुम्हाला आम्हाला कळणार नाही हे, पण यातून खूप मोठं कार्य झालं. खूप मोठं म्हणजे तुम्हाला एकच सांगतो, साईबाबा असताना तिथे जर 60 किंवा 600 लोक असतील तर साईबाबा गेल्यानंतर 6 किंवा 16 माणसं जमायला लागली आरतीला. आता साईबाबाच नाही तर शिर्डीला जाऊन काय करायचं? प्रत्येक लोक साईबाबाकडे आपल्या प्रपंचातली हे सोडवत होते, समस्या अडचणी सोडवत होते. साईबाबाच नाहीत तर काय. ह्यांनी हे जे कार्य केलं, ग्रंथ लिहिले, ग्रंथ रचना केली आणि उघड्या अंगानं, म्हणजे फक्त धोतर घालून घेतलं तर वरती उपरणं, नाहीतर उघड्या अंगानं प्रवचनं केली मराठी आणि हिंदीत संपूर्ण देशभर, भारतात. आज तुम्हाला शिर्डीला जे हजारो लाखो लोक दिसतात ते या माणसामुळे, की ज्यांनी आज जन्मलेल्या, आज प्रकट झालेल्या गजानन महाराजांचं चरित्र लिहिलं. आणि आज शेगावचं जे वैभव आहे ते त्या चरित्रामुळे. तिथे असंच झालं, गजानन महाराज गेले, आता कशाला जायचं शेगावला, आता तिथे कोण आहे? अरे लोक रांग लागायचे, पुढे कोणीच येईन असं झालं. असं होतं. मागे तुम्हाला सांगितलं होतं की नाथांना, म्हणजे एकनाथांना स्वप्न पडलं. ज्ञानेश्वर स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं की ज्या झाडाखाली मी समाधी घेतलेली आहे त्या झाडाच्या मुळ्या वाढलेल्या आहे, रूट्स, आणि माझ्या गळ्याभोवती फास लागलेला आहे आणि माझा श्वास कोंडलेला आहे. तसं बघितलं तर ज्ञानेश्वरानंतर 200 वर्षांनी गजानन आपल्या एकनाथांचा जन्म झालेला आहे. 200 वर्षानंतर याला काय अर्थ आहे? पण तरीसुद्धा लोकांचं समाधान व्हावं, नाथांनी या स्वप्नाचा अर्थ लावला. स्वप्नाचा अर्थ लावणं सोपं नाही आहे, स्वप्नाचा अर्थ लावला. पण लोकांच्या समाधानासाठी ते आळंदीला आले. आळंदीला तुम्हाला आश्चर्य वाटेल, 200 वर्षात ज्ञानेश्वरांना विसरले होते लोक. आहे बहुतेक ते जे सिद्धेश्वराचं मंदिर आपली आहेत, हजारो वर्षाची मंदिर आहेत आपल्याकडे. मंदिरात रोज पूजा होते, रोज दिवा लागतो, रोज नैवेद्य दाखवला जातो. म्हणून सिद्धेश्वराचं मंदिर आहे, त्याच्या शेजारी एक वृक्ष आहे, त्याला अजान वृक्ष म्हणतात. त्याच्या समोर जो पिंपळाचं झाड आहे त्याला सुवर्ण अश्वत्थ म्हणतात, सोन्याचा पिंपळ. आणि असं म्हणतात की ज्या वेळेला ज्ञानबा तुकाराम म्हणून ज्ञानेश्वरांची पालखी उचलली जाते आळंदीला पंढरपूरला जाण्यासाठी, त्यावेळेला पिंपळाची सगळी पानं अशी थरथरतात, वारा नसला तरी संपूर्ण पिंपळ सळसळतो. असं वर्णन आहे, अनुभव तुम्ही घेऊन बघा. नांदुरकीचं म्हणून एक झाड आहे, नांदुरकीचं झाड, तुकारामाच्या समाधीसमोर. ज्यावेळेला ज्ञानबा तुकाराम म्हणून तुकारामाची पालखी उचलली जाते पंढरपूरला जाण्यासाठी, त्यावेळेला त्या झाडाच्या फांद्या अशा खाली वागतात आणि जणू काही त्या पालखीला नमस्कार करतात. सगळीकडे चैतन्य भरून राहिलेलं आहे. वृक्ष, वल्ली, आम्हा, सोयरी, वनचरे. सोयरी म्हणजे नातेवाईक. सुयेर वगैरे आपण पाळतो की नाही, सुयेर म्हणजे तो सोयरा आहे. सोयरा म्हणजे पाहुणा नाही, सोयरा म्हणजे माझ्या घरात जन्मलेला, माझ्या रक्ताचा. वृक्ष, वल्ली म्हणजे झाडं आणि वेली, आणि वनचरे म्हणजे वनातली जनावरं, हे आमचे खरे सोयरे आहेत हे म्हणतात. म्हणजे त्यांचा सगळ्यावर प्रभाव असतो. हे मी तुम्हाला का सांगितलं तर त्या तिघांना बोलवलं साईबाबांनी. सांगितलं काय, जे दाभोळकर होते त्यांना,
मला कधी कधी जीवनात काही प्रसंग कसे घडवले सद्गुरूंनी माहीतच नाही. मी याचा अभ्यास यात सगळ्या संतांचा केलेला आहे. सगळ्या संतांच्या ठिकाणी अजून मी शिर्डीला नाही पोचलो, एकदाही गेलेलो नाही आहे. कारण ते बाबांनी बोलवलं पाहिजे किंवा महाराजांनी सांगितलं पाहिजे जा म्हणून. असं मी तिकीट काढलं आणि गेलो. अनेकदा लोक म्हणतात सर जाऊया शिर्डीला. म्हटलं नाही आहे, असं जायचं असतं किंवा नसतं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. दर गुरुवारी पूर्वी शिर्डीला जाऊन येणारी मंडळी होती. कदंबनी ट्रिपच सुरू केली होती. गुरुवारी जाऊया, शुक्रवारी पोचूया, शुक्रवारी करा, शनिवारी निघूया, रविवारी इकडे. म्हणजे तुम्हाला घेतली तर शुक्रवारची रजा घ्यावी लागेल, नाहीतर तुमचं सगळं दर्शन वगैरे अरेंजमेंट कदंब करत होता. मुद्दा काय, अशी जाणारी मंडळी होती, पण मला एकदाही बोलवलं नाही. पण गंमत सांगतो, साईबाबांच्या संजीवन पादुका म्हणजे ज्या साईबाबांनी घातलेल्या. आणि आत्ता मी सांगतो त्या दाभोळकरांचा नातू, त्यांचं वयसुद्धा 80-90 वर्षांचं होतं. आणि मला त्यांनी साईबाबांवर बोलायला, मग अभ्यास करून बोलायला काय हरकत आहे. सगळे संत आपल्याला सारखेच दिसतात, सारखेच, अगदी तोच अनुभव येतो. साईबाबांवर मी तयारी करून बोललो, त्यांना ते आवडलं. त्यांनी सांगितलं माझ्या मांडीवर बस. कल्पना करा, ते 90 वर्षाचे आजोबा आणि मी त्यावेळेला कॉलेजमध्ये शिकवत होतो, मी कसा बसणार मांडीवर, पण बसल्यासारखं केलं. त्यांनी मला चांदीचा 1 रुपया दिला आणि सांगितलं हा रुपया साईबाबांचा प्रसाद आहे. मी साईबाबांचं चरित्र ज्यांनी लिहिलं, हेमाडपंत किंवा चांदोरकर नाही, दाभोळकर, त्यांचा मी नातू. आणि मी शिर्डीहून साईबाबांनी वापरलेला पादुका आणलेला आहेत. मला तो केवढा योग होता. तो चांदीचा रुपया अजूनही आहे, पण तो हे प्रसाद साईबाबांचा म्हणून. सांगायचं आहे काय की त्या दाभोळकरांना सांगितलं तू स्वयंपाक कर, तू रांधपी हो, तू स्वयंपाक कर. नंतर जे चांदोरकर होते त्यांना काय सांगितलं की तू पानं वाढ. आणि दासगणू महाराजांना काय सांगितलं, तू उष्टी खरकटी काढ. त्यांनाही कळलं नाही आणि लोकांनाही कळलं नाही. याचा अर्थ काय, मी खरंच स्वयंपाक करू का, मी खरंच पानं बांधू का, आणि मी खरंच उष्टी खरकटी काढू का, हे सोपं आहे की काम नाही. म्हणाले विचार करा म्हणजे तुम्हाला कळेल. तिघांनी विचार केला आणि तू रांध म्हणजे काय, माझं चरित्र रांध. तुला जे अनुभव आले, इथल्या लोकांना जे अनुभव आलेले आहेत, तुला जे माझं चरित्र माहीत आहे, ते चरित्र म्हणजे माझं रांधणं आहे. तू माझं चरित्र तयार कर. त्याप्रमाणे त्यांनी 54 अध्यायांचं चरित्र लिहिलं. साई सच्चरित्र हा ग्रंथ या दाभोळकरांनी लिहिला. आणि तू पानं मांड म्हणजे काय, पुस्तकाची पानं छाप. त्याला पानच म्हणतो ना, पुस्तकाची पानच म्हणतो ना. तू पानं मांड म्हणजे हा ग्रंथ जो रांधलेला आहे, सिद्ध केलेला आहे, तो तू छाप. आणि उष्टी काढ म्हणजे काय, या ग्रंथावर तू प्रवचन कर. हे दासगणू महाराजांना सांगितलं. आणि मग दासगणू महाराज शेकडो हजारो प्रवचनं करत गेले आणि खूप दीर्घायुष्य त्यांना लाभलं. मला सांगायचं आहे काय की आजचा प्रकट दिन आणि त्याच्यातला एक प्रसंग समर्थ रामदास स्वामींच्या संदर्भात. एक जण आपल्या पत्नीसह काही 100 किलोमीटर चालून सज्जनगडावर पोचत होता. केव्हा पोचायचा, आता सध्या नवमीला समर्थांची समाधी आहे, त्याच्या 9 दिवस आधी पोचायचा तो. वाटेवर त्याच्याकडे एक घोडी असायची, त्या घोडीवर सामान ठेवायचा तो आणि त्याची बायको भिक्षा मागायचे. जिथे मुक्काम असेल तिकडे त्याचं रांधायचे ते. आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना त्यांना म्हणायचे की थोडा प्रसाद तरी घ्या. काही लोक त्यांच्याबरोबर जेवायचे. असं खूप केलं त्याने. पुढे त्याला 60 वर्ष झाली. त्यावेळेला लोक एवढं जगत नव्हते. 60 वर्ष म्हणजे खूप झाली. तुम्हाला जर सांगितलं, तुकाराम 42 वर्ष जगले, शिवाजी महाराज 50 वर्ष जगले, शंकराचार्यांचं आयुष्य 32 वर्ष, विवेकानंदांचं आयुष्य 40 वर्ष. खूप जगत नव्हती ही मंडळी. त्यामुळे समर्थच 72 वर्ष जगले. असू दे, तो मुद्दा नाही आपला. तर त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आता आपण आपली जीवनलीला संपवायला पाहिजे. मग बाकीचे सगळे प्रसंग सांगत नाही. हा जो माणूस होता त्याला पत्नीला म्हणाला की आपण पांडुरंग त्या समर्थ सज्जनगड विनंती करूया. तिथे अजूनही बघा, तुम्ही सज्जनगडला गेलात तर अशी एक गुहेसारखं आहे. तिथे समर्थांची समाधी आहे आणि वरती त्या पादुका आहेत, मूर्ती आहेत. म्हणजे राम, लक्ष्मण, सीता आणि पुढे बसलेला हनुमान.
आज त्या 2 दिवसापूर्वी त्या मूर्ती आल्या होत्या समर्थांच्या समाधीपूर्वी. समर्थांच्या डोळ्यातून पाणी आलं. समर्थ म्हणाले त्या मूर्ती मी बाहेर काढणार. त्या बॉक्समधून आल्या होत्या आणि गवत वगैरे घातलं होतं त्या मूर्तींना सडे पडू नयेत, म्हणजे स्क्रॅचेस पडू नयेत म्हणून, आणि डोळे चांगले राहावेत म्हणून डोळ्याला मेण लावलं होतं, वॅक्स मेण लावलं होतं. समर्थांना डोळ्यातून पाणी येत आहे. राम ते विसरून गेले होते. काही महिन्यांपूर्वी किंवा 1-2 वर्षांपूर्वी तंजावरला गेलो. तंजावर म्हणजे आपण तामिळनाडूमधून दक्षिण भारतात गेले होते. तिथे त्यांनी ऑर्डर केलेली होती की मला अशा मूर्ती पाहिजे धातूच्या, पंचधातूच्या किंवा धातूच्या. त्या मूर्ती आल्याबरोबर समर्थांची पंचमी म्हणजे 2 दिवसापूर्वी त्या आल्या. समर्थाने काढलं ते मेण वगैरे, इतक्या अलगद समर्थाने काढलं की रामाचे डोळे जिवंत आहेत, सीतेचे डोळे जिवंत आहेत. कान वगैरे, कानातही मेण घातलेलं होतं ते अलगद काढलं आणि त्या मूर्ती त्यांनी सिद्ध केल्या. मूर्तींची स्थापना त्यांनी आपलं जे बेडरूम, ज्याला शयन कक्ष म्हणतात, झोपण्याची खोली, तिथेच केलं. कारण समर्थांना शक्ती राहिलेली नव्हती. त्यांनी सांगितलं होतं की माघ वद्य नवमीला म्हणजे परवा दिवशी मी देह ठेवणार आहे. हे त्यांनी 10 महिन्याआधी सांगितलं होतं. सगळं चरित्र नको बघायला, पण लक्षात घ्या, ज्या वेळेला समर्थांनी त्या रामाच्या मूर्ती आणल्या, आपल्याच खोलीत त्यांची स्थापना केली आणि पूजा केली. समर्थ रामाकडे बघत राहायचे, रामा रामा म्हणत त्याच्याशी संवाद साधायचे. हे सगळं घडत होतं. त्यावेळेला या समर्थांच्या समाधीच्या समोर हे बसले आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षीपासून मला येता येणार नाही. हे समर्था, हे रामदासा, मला येता येणार नाही. किती लांब मी चालत येतो, आता माझ्या अंगात शक्ती उरलेली नाही आहे, तेव्हा मी काय करू. त्यांना आतून प्रेरणा झाली किंवा असे शब्द ऐकवले, तू येऊ नकोस, मीच तुझ्याकडे येईल. आता कल्पना करा, त्याला एवढा आनंद झाला. दुसरे वर्षी तो अगदी प्रतिपदेपासून मोठा उत्सव गावात सगळीकडे सांगितलं होतं की समर्थ रामदास स्वामी माझ्याकडे येणार आहेत. समर्थ रामदास ह्या प्रसंग असेल त्यावेळेस त्याच्या आधी 150-1 वर्ष समर्थांनी देह ठेवला होता. 1681ला ठेवला आणि हे 1910 त्याच्या आधीचाच प्रसंग आहे हा. समर्थांनी गेले होते समर्थ. लोकांना आश्चर्य वाटलं, समर्थ येणार आहेत कसे. 12 वाजता त्यांनी नैवेद्य वगैरे सगळा सिद्ध केला. इतक्यात कोणीतरी म्हटलं की गजानन महाराज आले. गजानन महाराज आल्यानंतर गजानन महाराजांचं आता परवा दिवशी आपण म्हणतो ना, एक आत्ताचा सप्तमी आहे, नवमी कुणाची आहे, समर्थांची. गजानन महाराजांनी देह ठेवला तो याच्या भाद्रपद शुद्ध पंचमीला, ज्या दिवशी आपण 1 दिवसाचा गणपती बुडवतो त्या दिवशी त्यांनी देह ठेवला. तो मुद्दा नाही आहे. ते म्हणाले बरं झालं गजानन महाराज सुद्धा आले, परंतु मी बोलवलं होतं किंवा मला वचन दिलं होतं समर्थांनी. ते त्यांच्या घरी आले. घरी आल्याबरोबर गजानन महाराजांच्या ठिकाणी या भक्ताला समर्थ दिसायला लागले. आणि नुसते समर्थ नाही, गजानन महाराजांच्या अंगावर वस्त्र नसायचं, इकडे लंगोटी वगैरे घातलेले तेजपुंज असे समर्थ दिसले. आणि एक श्लोक त्यांनी म्हणला, मनाच्या श्लोकातला जो आपण वाचणार आहोत आज. मी तुम्हाला म्हणलं ना, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी, तो आपण अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. अहिल्या शिळा बनलेली होती, ती कथा आपण पाहणार आहोत. राघवाने म्हणजे रामानं मुक्त केली. पदी लागता रामाचा पदस्पर्श झाला, दिव्य होऊन गेली. नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून काय झालं की त्याला समर्थ नमस्कार करतो. दुसऱ्या क्षणाला गजानन महाराज, तो म्हणतो हे काय नाटक आहे की काय, नाटक आहे का हे. त्यावेळेला ते म्हणाले, अरे मला बोलवलं होतंस ना, त्यावेळी जे समर्थ रामदास स्वामी होते तोच मी आता गजानन महाराज म्हणून आलेलो आहे. तरीसुद्धा ह्याचं समाधान नाही झालं. सगळेजण उत्सव चांगला झाला म्हणून गेले. सगळ्यांना गजानन महाराजांचं दर्शन झालं. याला गजानन महाराजांच्या ठिकाणी ह्याचंही दर्शन झालं, समर्थांचंही दर्शन झालं. तरी तो असमाधानाने रात्री सांगून झोपला समर्थांना की तुम्ही मला वचन दिलं होतं, माझ्या मनाचं काही समाधान झालेलं नाही, काहीतरी करा. त्यांना रात्री स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नात गजानन महाराज येतात आणि समर्थ रामदास स्वामी सांगतात, मी जो सज्जनगडावर देह ठेवलेला रामदास स्वामी तोच आज गजानन महाराज म्हणून सगळीकडे फिरतोय. समाधान झालं आणि मग त्याच्या घरी तो उत्सव चालू राहिला.
दरवर्षी उत्सव चालू राहिला. मगाशी तुम्हाला सांगितलं की तू रांध, आणि रांधणं म्हणजे चरित्र सिद्ध कर, माझं जीवन वर्णन कर. तू पानं मांड म्हणजे पानं छाप, ग्रंथ छापला गेला. आणि तो उष्टी काढ म्हणजे तोंडातून निघालेलं जे आहे हे सगळा ग्रंथ आहे तो तोंडातून लिहून घेतला. आता हा ग्रंथसुद्धा जो गजानन विजय ग्रंथ आहे तो दासगणू महाराजांनी लिहिला नाही. त्यावेळेला त्यांचं वय जास्त झालं होतं, त्यांची दृष्टी अधू झाली होती, म्हणून शेवटी म्हणतात ना, माझं मी आता अशक्त झालेलो आहे, तू काहीतरी कर, योग्य ते कर. बारटक्के नावाचे गृहस्थ होते. त्या बारटक्के नावाच्या गृहस्थांचं अक्षर चांगलं होतं. गजानन महाराज रोज एक अध्याय सांगायचे आणि त्याप्रमाणे 21 दिवस त्यांनी सांगितलं. 21 अध्याय पुरे झाले आणि तो ग्रंथ त्यांनी अर्पण केला त्या गजानन महाराजांना. असे निरनिराळे आता हा चमत्कार आहे का? हा चमत्कार नाही आहे, या घडलेल्या घटना आहेत. पण त्यानंतर त्या ग्रंथांनी जे लाखो लोक तिकडे आणले, त्या ग्रंथाच्या खूप प्रती विचारता काही लाख प्रती निघाल्या. भारतातल्या आणि जगातल्या महत्त्वाच्या भाषेत या ग्रंथाचं भाषांतर झालं. तुम्ही जर आज गजानन महाराजांच्याकडे गेलात शेगावला तर या सगळ्या गोष्टी इतक्या शिस्तबद्ध चाललेल्या आहेत. तुम्हाला पाणी बरेच दिवस आज बराच अर्धा तास झाला आजोबा तुम्ही बसायला खुर्ची आणून देऊ का? तुम्हाला चहा पाहिजे का कॉफी पाहिजे का दूध पाहिजे का गरम पाणी पाहिजे? इतके विचार. ते म्हणतात काही नाही रे, फक्त गरम पाणी दे. पण आहेच कोण तुम्ही? तुम्ही एका कॉलेजचा प्रिन्सिपल होतो, दुसरा म्हणून तुम्ही एका वर्तमानपत्राचा संपादक होतो. ही मोठी मंडळी निवृत्त झाल्यानंतर एखादं वर्ष आपण आपल्या सद्गुरूच्या स्थानी निरपेक्ष सेवा करावी हा विचार आता वाढायला लागलेला आहे. आपल्यापैकी सुद्धा अनेक जण, आपल्या जर सद्गुरूंचं एखादं स्थान असेल, एक आठवडाभर कोईना करावी सेवा. 1 ते 10 तारीख, 11 ते 20 तारीख आणि 21 ते 30 तारीख अशा 3 गटात गोंदवल्याला महाराजांची उपासना करतात. बरेच मंडळी आपली गोव्यातली काही मंडळी ते 20 ते 30 या दर महिन्याच्या 20 ते 30 तारखांना त्यांना सेवा असते. सेवा म्हणजे सांगितली जाईल ती. कधी म्हणतात पहाटे उठा आणि झाडा अंगण, कधी म्हणतात लोणी साखर तयार करा नैवेद्य, कुणी म्हणतात तीर्थ द्या, कधी म्हणतात पानं. हे आता पानं वाढायचा प्रश्न असतो, पण वाढा तिथे लोकांना अन्न तयार केलेलं असतं, त्यांना बुफेसारखं दिलं जातं, टेबलावर ते जेवतात. मुद्दा काय माझा की अशी सेवा जर आपण आपल्या गुरुच्या स्थानी किंवा एखाद्या मंदिरात केली, कोणतीही अपेक्षा न ठेवता, तर आपल्याला त्याचं जे फळ मिळतं ते मनशांती असतं, मनाचं समाधान असतं. शरीराची व्याधी दूर होईल, होणारही नाही. परंतु व्याधी जरी असली, अहो 6 महिन्यापूर्वी तुम्ही किती खचलेली दिसत होतात, युअर इन डिप्रेशन. आता काय चमत्कार घडला? काही नाही. मी विठ्ठलाच्या मंदिरात रोज अर्धा तास आरतीला करेन किंवा काही स्वच्छता करेन, किंवा रविवारी 2 तास मी स्वच्छता करतो. माझं वय आहे, माझ्या शरीराची जशी अवस्था आहे त्याप्रमाणे मी सेवा करतो. ही कंटिन्युअस कन्सिस्टंटली आपण म्हणतो सतत जर सेवा केली तर त्याचं फळ मिळतं. आणि अशी उदाहरणं त्या संतांच्या ग्रंथात असतात. हे का सांगितलं की समर्थ रामदास स्वामी आणि आज शेगावला प्रकटलेले गजानन महाराज, आज या सगळ्यांना आपल्याला कळलं पाहिजे. 22 वर्ष होते, म्हणजे 1878 ते 1910, 1878 to 1910 ही वर्ष आहेत ना, तेवढीच ते फक्त 32 वर्ष, 78, 22 आणि 10, 32 वर्ष ते शेगावला होते. खूप त्यांचे चमत्कार आहेत. त्यांचे चमत्कार वगैरे काय, लोकमान्य टिळक वगैरे सारख्यांची भाषणाला त्यांना मुद्दामून बोललेलं होतं. ते म्हणाले मी काही वेड्यासारखं वगैरे वागणार नाही. विचार करा तुम्ही, त्या लोकांना ह्यांचा अधिकार करतो. कारण यांचा अधिकार असतो तो कसा असतो? आध्यात्मिक अधिकार असतो. तो मनाच्या पलीकडे जो आत्मा आहे त्या आत्म्याची शक्ती असते, ती जाणवण्यासाठी आपण भक्त नको का व्हायला, आपण शरण नको का जायला. लोकमान्य टिळकांच्या चरित्रात विवेकानंद आले, त्यांच्याकडे राहिले. ज्या ज्या वेळेला गोंदवलेकर महाराज पुण्यात यायचे त्यावेळेला 1 रुपया आणि नारळ घेऊन लोकमान्य टिळक त्यांच्या दर्शनाला जायचे महाराजांच्या. हे गजानन प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही, तुमच्या सभेला त्या गजानन महाराजांना नका बोलवू, कारण का ते अंगावर वस्त्र नसतं, लोक त्यांनाच बघत राहतील आणि उगीच गण गण गणात बोते वेड्यासारखं म्हणत राहतील. नका बोलवू. ते म्हणाले बोलावलं पाहिजे. जसं शिवाजीला रामदास होते
तसे आम्हाला हे गजानन महाराज आहेत किंवा सध्याचे संत आहेत, त्यांना आमंत्रण द्यायला गेल्यानंतर ते म्हणाले आम्ही वेड्यासारखे वागणार नाही, आम्ही गणगण गणात होते म्हणणार नाही. त्यांना आश्चर्य वाटलं की आम्ही तिकडे बोललो होतो ते ह्यांना इकडे कसं कळलं. अत्यंत शांतपणे ती सभा पार पडली. तो विषय नाही आपला, पण तुम्हाला सांगतो, नुपेक्षी कदा, आपण उपेक्षी नको. आपण नेहमीच रोज श्लोक म्हणतो शेवटी, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, नुपेक्षी कदा. उपेक्षा करू नकोस माझं. गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. रघुनायक नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. इथे सांगितलं दैवभक्ताभिमानी, कारण देवानी निरनिराळ्या अवतारात ज्या भक्तांचं रक्षण केलेलं आहे त्यांची उदाहरणं इथे दिलेली आहेत. 10 श्लोक आहेत, गोष्टी आहेत. गोष्टीरूपच आपण विषय पाहूया. पहिला आहे बहुशापिता कष्टला अंबऋषी. अंबऋषी म्हणजे अंबरीश नावाचा राजा होता. त्याचं एकादशीचं व्रत होतं आणि इतकं कडक व्रत होतं आणि तो राजा इतका चांगला होता की सगळ्या प्रजेनी ते व्रत स्वीकारलं. लहान मुलांनासुद्धा एकादशीचा उपवास असायचा. सगळं राज्य त्याचं अत्यंत एकादशीचा उपवास करायचं, एकादशीचं व्रत करायचं. हे झालं की पुढे काय झालं एकदा की व्रताची सांगता करूया, पुन्हा नवीन व्रत सुरू करूया. व्रत सतत करायचं का हरकत नाही, पण केलं काही दिवसांनी थांबून पुन्हा करण्यात चांगली गोष्ट असते. पारणं करणं म्हणतात त्याचं. तर गुरुजन त्यांच्या सांगितलं, राजगुरूंनी काय सांगितलं की आता एकादशीचं व्रत आहे ते पुरं करूया, 1-2 महिने जाऊ देत, पुन्हा आपण एकादशीचं व्रत सुरू करूया. या राज्याच्या कल्याणासाठी आपण म्हणत होता, ते आता राज्याचं कल्याण झालेलं आहे, राज्य समृद्ध झालेलं आहे, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे लॉ अँड ऑर्डर आहे आपल्या राज्यात. मग कशाला चिंता करा, आता आपण सोडूया व्रत, काही हरकत नाही. एकादशीचं व्रत हे 3 दिवसांचं असतं. दशमीला रात्री अगदी काही न खाता किंवा दूध वगैरे पिऊन ते व्रत सुरू करतात. एकादशीला उपवास करतात म्हणजे कमी खातात आणि दिवसभर नामस्मरण करतात. एक तुम्हाला सांगतो, 2 शब्द आहेत, नाम गजर आणि नाम जागर. नामाचा गजर आपल्याला माहीत आहे, पण रात्रभर जागून नाम घ्यायचं त्याला नाम जागर म्हणतात. तसं करायचं. आणि द्वादशीला दुपारीचं जेवण असतात त्यावेळेला हे व्रताचं पारणं करायचं, सांगता करायची. विचार करत नाही, द्वादशीला पारणं करायचं. महाराजांचा जन्म द्वादशीचा आहे आणि 7 पिढ्या महाराजांच्यात एकादशीचं व्रत आहे. 7 पिढ्या कुटुंबातले प्रमुख लोक एकादशीला पंढरपूरला जातात, तिथून जवळ आहे पंढरपूर. असं असताना फळ काय एकादशीचं मिळालं तर गोंदवलेकर महाराजांचा जन्म झाला माघ शुद्ध द्वादशी आपण म्हणतो. त्यामुळे तसंच गेल्याच महिन्यात काही दिवसांपूर्वीच तो जन्म झाला. विशेष लक्षात देण्यासारखी गोष्ट आहे की अंबरीश राजा म्हणाला आपण व्रत सोडूया. आता व्रत सोडूया म्हटलं की ती पूजा आली आणि पूजा आली की त्याला मुहूर्त आला. अनेक वर्षाचं व्रत होतं ते. आणि पाणी त्यांनी घेतलं हातात, आचमन करून पूजा करायची आणि अन्न ग्रहण करायचं, एका सोडायचा उपवासीचा. आणि आता तरी सांगता होती. सांगता म्हणजे पूर्ती. आता काही दिवस आपण एकादशी करायची नाही असं सांगत असताना दुर्वास ऋषी येतात. दुर्वास ऋषी आपल्याला वरवर रागीट वाटतात, वरवर सगळ्यांना शाप देणारे वाटतात, पण त्यांच्या शापात सुद्धा त्या व्यक्तीचं आणि इतरांचं कल्याण असतं. आता हे बघा ना काय झालं. दुर्वास ऋषी आल्यानंतर राजपुरीत म्हणले अरे वा, दुर्वास ऋषी आलेले आहे, कारण लागतो ना कुठला तरी ब्राह्मण भट हे सोडायला उपवास. ते ऋषीच आलेत म्हणल्यानंतर हरकत नाही. त्यांना सांगितलं, ते म्हणाले हे बघ अंबरीशा, मी जाऊन स्नान करून येतो. आणि मुहूर्त अगदी होत आला तरी ते स्नान करून परत येत नाही आहेत. आता इंटरप्रिटेशन कसं करायचं असतं लक्षात ठेवा. आपण आपल्या सोयीनं करतो, पण खरं न्याय्य म्हणजे जस्ट म्हणतात ना, विथ जस्टिस इंटरप्रिटेशन झालं पाहिजे. ते सांगतात राजपूर्वी गुरु भटजी भट काय सांगतात की आता घे आचमान आणि सोड तुझी एकादशी. कारण अन्न म्हणलं पाणी, हे म्हणलं तर अन्न आहे आणि म्हणलं तर अन्न नाही, पाणी आहे ते, तेव्हा तू घे. तो म्हणतो दुर्वास ऋषी येण्याच्या आधी मी कसं घेऊ, कारण ते हे आहेत, आपण म्हणतो ना जसा मी यजमान आहे तसे ते इथे आलेले ऋषी आहेत, त्यांना आधी जेवलं पाहिजे. नाही म्हणाले
पाणी हे काही अन्न नाही आहे. म्हणलं तर अन्न आहे, म्हणलं तर अन्न नाही. तो घेतो आचमन आणि दुर्वास ऋषी येतात आणि तो म्हणतात की हे अंबरीशा, तुला मी पाणी पिताना म्हणजे आचमन करताना पाहिलं. तो म्हणाला हो, कारण मुहूर्त होता ना आणि तुम्हाला मला जेवण घालायचं होतं. तुमच्या आधी मी जेवणारच नव्हतो, पण मला मुहूर्तही चुकू द्यावायचा नव्हता, कारण हे व्रत राज्याच्या कल्याणासाठी आहे. मग काय, पाणी हे म्हणलं तर अन्न आहे, म्हणलं तर अन्न नाही. ते म्हणाले तू काय म्हणतोस, अन्न नाही. म्हणलं तर अन्न आहे ना, मी म्हणतो अन्न आहे. माझ्या आधी तू जेवलास, पाणी हे अन्न आहे, तू अन्न खाल्लंस, उपास सोड जा, माझा अपमान केलायस. तेव्हा मी तुला शाप देतो. काय शाप देतो की तुला नीच योनीत जन्म घ्यावा लागेल. नीच योनी म्हणजे माणसाच्या पेक्षा जनावर असतात, त्याला नीच योनी म्हणतात. बघा की बहुशापिता कष्टला अंबऋषी, तयाचे स्वये श्रीहरी जन्मसोशी. इतक्यात फार सुंदर कथा आहे. ते शाप देतात की तुला 3 जन्म जनावरांचे घ्यावे लागतील. काही हरकत नाही, इतकी तो एकादशी व्रत करतोय, इतका सात्विक राजा आहे, आणि अशा वेळेला त्याला काय शाप मिळतो आणि तो म्हणतो काही हरकत नाही. आणि मग हा काय करतो, आपले केस उपटतात, आपटतात आणि त्यातून एक दुष्ट शक्ती तयार करतात, ज्याला कृत्या म्हणतात, राक्षसी. आणि ती राक्षसी अंबरीशाला खायला लागते. आत्ताच मरतो आणि लगेच 3 जनावरांचे जन्म एकामागून एक तुला घ्यावे लागते. ज्यावेळेला विष्णूने वैकुंठात पाहिलं की माझा शिष्य, माझा भक्त इतकं माझ्या निष्ठेनं एकादशीचं व्रत करतोय आणि त्याला मारतात हे ऋषी, म्हणून त्यांनी सुदर्शन चक्र सोडलं. सुदर्शन चक्राने पहिली गोष्ट केली, ती राक्षसी होती, तिला मारून टाकलं आणि दुर्वासांच्या मागे लागलं. दुर्वास पळायला लागले. पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे गेले, अरे हे सुदर्शन चक्र मला मागे लागलेलं आहे, त्याचं तू काहीतरी व्यवस्था कर. त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणाले की ब्रह्मास्त्र असतं तर मी केलं असतं, पण सुदर्शन चक्र हे विष्णूच आहे, मी काही करू शकत नाही. मग हे शंकराकडे गेले. शंकर म्हणतो कोणी त्रिशूळ तुला फेकून मारला असता तर मी परत घेतला असता, कारण ते माझं अस्त्र आहे, पण हे विष्णूच आहे, किंवा तू विष्णूला शरण जा. दुर्गासुती पहिल्यांदा ब्रह्मलोकात गेले, नंतर कैलासावर गेले आणि आता वैकुंठात आले. गंमत बघा, विष्णू म्हणाला की सुदर्शन चक्र मी माझ्या भक्ताच्या रक्षणासाठी पाठवलं होतं, कारण तुम्ही तो केस आपटून राक्षसी शक्ती निर्माण केलीत आणि माझ्या भक्तावर अंबरीशावर सोडलीत त्याचं रक्षण करण्यासाठी. तेव्हा तुम्ही भक्ताला शरण जा माझ्या, आणि त्यांनी जर विनंती केली तरच मी सुदर्शन चक्र परत घेईन, नाहीतर सुदर्शन चक्र शेवटी त्याचं कार्य केल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला ठार मारेल. मग हे आले कोण, दुर्वास ऋषी, आणि अंबरीशाला शरण आले. म्हणाले त्या सुदर्शन चक्राची काहीतरी व्यवस्था कर. तो म्हणतो कुठे सुदर्शन चक्र. ज्या क्षणी ते अंबरीशाला शरण आले त्याच क्षणी सुदर्शन चक्र परत गेलं होतं. अंबरीश राजा दुसरी केशवाय नमः माधवाय नमः आपण म्हणतो ना, एकच आचमन घेतलं आणि हा सगळा प्रसंग घडला. दुसरं आचमन हातात घेऊन तो होता आणि आपल्या गुरूंना सांगितलं की जोपर्यंत दुर्वास येत नाहीत आणि जेवायला बसत नाहीत तोपर्यंत दुसरं आचमन मी घेणार नाही, कारण त्यांनी सांगितलं की पाणी हे अन्न आहे म्हणलं तर. बरोबर, 1 वर्षभर दुर्वास फिरत होते ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकात, इकडे कैला 1 वर्षभर, आणि तोपर्यंत अंबरीश उपाशी हातात ते आचमन घेऊन राहिलेला होता. आता श्रीहरी प्रकट झाले, श्री विष्णू, आणि म्हणाले माझ्या भक्ताला तू जो शाप दिलायस तो मी स्वतः घेईन. म्हणून बघा शब्द कसे आहेत, बहुशापिता कष्टला अंबऋषी, अंबरीशाला त्रास देण्यासाठी शाप दिला. तयाचे जन्म स्वये श्रीहरी सोशी, त्याचे जन्म आहेत. म्हणून पहिला अवतार कुठला, मत्स्य मासा झाला. दुसरा अवतार कूर्म कासव झाला. तिसरा अवतार वराह म्हणजे डुक्कर झाला, रानडुक्कर आपण ज्याला म्हणतो ते. आणि चौथा अवतार अर्धा सिंह आणि अर्धा माणूस नरसिंह झाला. हे अवतार घ्यावे लागले देवाला, आणि त्या अवतारांच्या गोष्टी पुढे सांगतात. अवतार घेण्यासाठी सुद्धा कुठल्या तरी भक्ताचं रक्षण करण्यासाठी देव अवतार घेतो. परित्राणाय साधूनाम हे लक्षात ठेवा. आपण काय करतो, विनाशयाचे दुष्कृतम, वाईट माणसांना नाश करण्यासाठी नाही आहे,
सज्जनांचं रक्षण करण्यात, ऋषींचं रक्षण करण्यासाठी रावणाचे जे सरदार आणि सैनिक होते त्यांना मारणं आवश्यक होतं, म्हणून राम वनवासात आला. त्या सगळ्यांना मारल्यानंतर रावण हा म्हणला तर शिवभक्त आहे, शंकराचा भक्त आहे, पण रावणाने जी कृती केलेली आहे ती शंकराला सुद्धा मान्य नाही आहे, म्हणून रावणाचा संहार करण्यासाठी रामाचा जन्म झाला. रक्षण कोणाचं करायचं होतं? बिभीषणाचं रक्षण करायचं होतं, कारण रावणाने बिभीषणाला मारल्याचं साकलून दिलं. पण सज्जनांचं रक्षण. आता पुढे बघा बरं, दिला क्षीर सिंधू तया उपमानी. उपमन्यू नावाचा एक शिष्य होता, धौम्य ऋषींचा बहुतेक. ह्याला दूध पिण्याची अत्यंत आवड होती. त्यामुळे तो पुष्ट होत होता. गाई चरायला न्यायचा आणि गाईंचं दूध प्यायचा. गुरु बाकीचे गुराखी म्हणायचे, हा गाईचं दूध पितो. त्यावेळेला ते म्हणाले, तू चोरी करतोयस रे, कारण वासरांचा हक्क आहे आधी, आणि त्या वासरांच्या आधी चरायला गाई नेल्यावर संध्याकाळी परत येताना तू त्यांचं दूध पितोस, मला दूध पिल्याशिवाय राहता येत नाही. ठीक आहे. मग त्याला दुसरं काम दिलं. जिकडे तिकडे जाईल त्यातून पानांचा रस, विशेषतः रुई, चीक, आपण दीख म्हणतो ना कोकणीत दीख, आणि मराठीत चीक म्हणतो, तो पांढरा दुधासारखा असतो. तेव्हा त्याला अशा ठिकाणी पाठवलं जिथे फक्त रुईची झाडं होते. आपण रुईचे माळ शनिवारी मारुतीला घालतो ना, ते रानटी झाड आहे. उकिरडा किंवा स्मशान त्या ठिकाणी किंवा रस्त्याच्या कडेला ते झाड उगवतं, रुईचं झाड. त्याला ते खायचं होतं, म्हणजे रुईचा जो दीख असतो तो विषारी असतो. हा आंधळा झाला आणि असा चाचपडत येताना तो एका विहिरीत पडला. विहीर कोरडी होती, पण याला बाहेर निघता येईना. आणि तो फक्त, देवा तूच मला वाचव, माझं काय चुकलं, मला दूध आवडत होतं म्हणून मी ते सगळं केलं. पहिल्यांदा चोरून दूध पित होतो, तिथे बंदी केल्यावर मी गाईचं दूध प्यायला लागलो, तिथे बंदी केल्यानंतर मी रुईचा चीक दीख दूध पितो, आता माझी अशी अवस्था झालेली आहे. इतकं त्यांनी देवाचं स्मरण केलं, इतकी त्यांनी देवाची प्रार्थना केली की देव प्रकट झाला आणि म्हणला, तुला मी क्षीरसागर म्हणजे दुधाचा समुद्र देतो. क्षीरसागर म्हणजे दुधाचा समुद्र. त्यांनी समुद्र निर्माण केला दुधाचा आणि उपमन्यूला सांगितलं, पाहिजे तेवढं दूध पी, तू या समुद्राचा सम्राट आहेस, राजा आहेस. म्हणून दिला क्षीर सिंधू म्हणजे दुधाचा समुद्र, तया उपमानी म्हणजे उपमन्यूला, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी. हा उपमन्यू आणि अंबरीश हे भक्त आहेत. देव भक्ताला कधी, आणि भक्त म्हणजे अखंड जोडलेले आहेत होते. पुढे धुरू लेकरू, धुरू म्हणजे ध्रुव, ध्रुवाची गोष्ट सांगितलेली आहे. धुरू लेकरू 5 वर्ष आहे ध्रुवाचं वय, आणि 5व्या वर्षी फक्त 6 महिने उपासना करून तपश्चर्या करून त्यांनी प्रत्यक्ष वासुदेव प्रकट करून घेतला. हे उदाहरण सांगण्यासारखं आहे की 5व्या वर्षी त्यांनी नाम सुरू केलं नारदांच्या सांगण्यावरून, ओम नमो भगवते वासुदेवाय, आणि 6 महिन्यात वासुदेव त्याच्यासमोर प्रकट झाला. आणि त्यांनी मागितलं काय, मला अढळपद दे आकाशात की जिथून मला कोणी ढकलणार नाही. म्हणून ध्रुव तारा हा अढळ तारा आहे, त्याची जागा ठरलेली आहे. बाकीच्या ताऱ्यांची जागा बदलते, ध्रुवाची जागा बदलत नाही. तो नॉर्थला असतो म्हणजे उत्तर दिशेला असतोच असतो. म्हणून काय झालं, धुरू लेकरू बापुडे दैन्यवाने, कृपा भाकिता दिधली भेटी जेणे. ज्या भगवंतानी त्याची तपश्चर्या पाहून त्याला भेट दिली, चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, हा त्याला एवढी भगवंताच्या नामाची आवड लागली, तो चिरंजीव झाला आणि त्याला तारांगणी म्हणजे आकाशात अढळपद दिलं. ध्रुवानी काय केलं होतं, भक्ती केली होती. आणि भक्ती म्हणजे भक्त म्हणजे जोडलेला आणि विभक्त म्हणजे तुटलेला. समर्थांनी दासबोधात सांगितलेलं, भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विभक्त म्हणजे तुटलेला. आपण म्हणतो ना, ते नवरा बायको एकत्र राहत नाहीत, ते विभक्त राहतात, सेपरेट, कारण त्यांना डिवोर्स घ्यायचा आहे. डिवोर्स घेण्यापूर्वी कोर्ट सांगतं की 6 महिने किमान तुम्ही सेपरेट राहायला पाहिजे, स्वतंत्र राहा. आणि मग तुम्हाला वाटलं की अरे आपल्याला एकटं राहणं अवघड जात आहे, तर डिवोर्स घेऊ नका. कोर्टाचे जे कायदे आहेत ते डिवोर्स घ्यायच्या विरुद्ध असेच कायदे आहेत. आज आपलं कुठे पतन झालेलं आहे तुम्हाला सांगतो. एक परवा दाखवलं की माझं वय 7, मुलगी सांगते, आई वडील आहेत, टाळ्या वाजवत आहेत, कारण तिला 1 मिलियन 2 मिलियन इतके व्ह्यूज मिळत आहेत, आणि तिने ते सादर केलं यूट्यूबवर आणि फेसबुकवर. माझं वय 7, मला मित्राची गरज आहे हो,
मला बॉयफ्रेंड कोणी मिळवून देईल का? वय वर्ष 7, वय वर्ष 9, मुलगा येतो, त्याचे आईवडील टाळ्या वाजवत आहेत, मला गर्लफ्रेंड कोणी देईल का? मग एकमेकाचे गर्लफ्रेंड अँड बॉयफ्रेंड होतात. काय कळतं? 7 वर्षाची मुलगी आणि 9 वर्षाचा मुलगा. आणि नंतर ती मुलगी म्हणते की इतकं प्रेम आम्ही एकमेकावर करू की जास्तीत जास्त 2 वर्ष आम्ही एकमेकापासून लग्न न करता राहू शकू, अजून 2 वर्षांनी आम्ही लग्न करू, तोपर्यंत बॉयफ्रेंड अँड गर्लफ्रेंड. टाळ्या वाजवतात सगळेजण. कायदा देशाचा काय आहे? 18 वर्षाची मुलगी आणि 21 वर्षाचा मुलगा त्यांच्या खाली केले, त्यांना तुरुंगात टाकलं जातं. ह्या मुलांना कळत नाही आहे त्यांच्या आईवडिलांना काही शिक्षा करायला नको. अहो, असे किती भयंकर व्हिडिओज या फेसबुकवर किंवा निरनिराळ्या सोशल मीडियावर चॅनलवर घालतात आणि आईवडील टाळ्या वाजवतात आणि इतरांना सांगतात की आत्ता जे केलं ना त्याला 1 लाख व्ह्यू एका तासात मिळाले. काय भयंकर आहे. दुसरी केस सांगतो, ज्याला आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. हे मी का सांगतो? ध्रुवाचं वय काय होतं, प्रल्हादाचं वय काय होतं, ही जर आपली संस्कृती आहे तर गंमत बघा. एक रणवीर अहलावालिया म्हणून आहे, जगप्रसिद्ध, तो आपण इन्फ्लुएन्सर म्हणतात ना, मुलाखती घेतो, एक स्टँडअप कॉमेडी म्हणतात ती कॉमेडी. तुम्ही जर स्टँडअप कॉमेडी बघितली असेल तर तुमच्या कानाला ते जे घाणेरडे शब्द वापरतात आणि ते समोर बसलेले त्यांच्या वयाचे टाळ्या काय वाजवतात, शिट्ट्या काय वाजवतात, लोळतात काय, आणि त्यांना मिलियन्स अँड मिलियन्स फॉलोअर्स आहेत. किती अश्लील बोलतात ते. आणि सेन्सरशिप नाही आहे आपल्याकडे. सिनेमात जरा काही झालं तर सेन्सरशिप काढतात. नाही, आता विरोध केला लोकांनी. छावा नावाचा सिनेमा आले, मला तो तुम्हाला सांगायचा आहे, कारण या चरित्राशी त्याचा संबंध आहे. काय संबंध आहे? समर्थांच्या चरित्राशी. छावा म्हणजे संभाजी. त्याच्यावर एक चित्रपट आलेला आहे. त्याच्यात संभाजी महाराज आपल्या पत्नीबरोबर लेझिम खेळताना दाखवले. लेझिम त्यावेळेला खेळ होता, जात होता. लोकांनी लगेच इतका आक्षेप म्हणजे ऑब्जेक्शन घेतलं की त्यांनी सांगितलं आम्ही हा संपूर्ण सीन काढून टाकतो. त्यांनी कथेला काही स्पर्श होणार नाही आहे. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी काढून टाकला. आता तो इतका गाजतोय सिनेमा छावा. 1-2-3 महिन्यांनी तुम्हाला तो OTTवर वगैरे बघायला मिळेल किंवा कुठल्याही चॅनलवर बघायला मिळेल. संभाजीला आपण धर्मवीर संभाजी म्हणतो. औरंगजेबाने आपली मुलगी झेबुन्निसा त्याला दिली, सांगितलं की माझी मुलगी देतो, राज्य देतो, धर्म बदलला पाहिजे. संभाजी म्हणतो की मी तुझ्या मुलीला मागितलंच नाही आहे, मला कशाला तुझं राज्य पाहिजे, मी जिंकून घेईन. एक लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांचा आपल्याला पराक्रमच माहीत नाही. आपल्याला शिवाजी महाराजांच्या चरित्रातले 2-4 प्रसंग माहीत असतात, पण जो अत्यंत पाताळयंत्री औरंगजेब की याने आपल्या सगळ्या भावांना मारलं. लक्षात ठेवा, एका भावाचं जो अत्यंत उपनिषद संस्कृत वगैरेचा अभ्यास करणारा होता आणि तो शहाजहानचा लाडका होता की ज्यांनी ताजमहाल बांधला, आपल्या वडिलांना तुरुंगात टाकलं मरेपर्यंत. आणि अशी एक खिडकी तयार केली की तुमचं त्या मुमताज महालवर प्रेम होतं ना, मी मुलगा तुमचा पण दुसऱ्या पत्नीपासून झालेला, माझ्या आईवर प्रेम नव्हतं तुमचं. म्हणून बघा आता आपल्या आवडत्या राणीच्या थडग्याकडे म्हणजे ताजमहालकडे बघत रडत रडत खंगून शहाजहान मेला. औरंगजेबाचा बाप या दारा शिकोव म्हणून त्याचा जो मुलगा होता लाडका, त्याला मारलं आणि त्याचं डोकं एका चांदीच्या तबकात ठेवलं आणि प्लेटमध्ये आणि झाकून शहाजहानला त्याच्या वाढदिवशी भेट म्हणून दिली. त्याला वाटलं की फळं वगैरे काहीतरी पाठवले. बघतो तर त्याचा अत्यंत आवडता मुलगा मारलेला आहे, तुरुंगात टाकलेला आहे. परंतु शिवाजी महाराजांनी असा काही एक पराक्रम केला की औरंगजेबाला दिल्ली सोडून मराठ्यांचा पराभव करण्यासाठी औरंगाबादला यावं लागलं. ज्या औरंगाबादचं नाव आता संभाजीनगर झालेलं आहे, कारण संभाजी हाच प्रसंग ना, इथे ओशाळला मृत्यू किंवा शंभू पुढे वाकला मृत्यू. हे संभाजीचं मरण म्हणजे काय मरण आहे हो. तुम्ही फक्त आज यूट्यूबवर किंवा कुठल्याही चॅनलवर छावा सिनेमा पाहून आलेल्यांच्या जे इंटरव्ह्यूज आहेत, मी तुम्हाला फक्त 2 सांगतो. एक, आपल्याला संभाजी आपल्यालाच माहीत नाही आहे, तो उत्तर भारतात, UPमध्ये, बिहारमध्ये, दिल्लीमध्ये तो सिनेमा सगळीकडे लागला ना. एक मुलगी एवढी रडायला लागली
आणि शेवटचे जे दृश्य आहे, नमस्कार करून म्हणते, महाराज क्षमा करा, आम्हाला तुमचा इतिहासच आम्हाला माहीत नव्हता. दुसरे पाटण्याचे दिल्लीचे तरुण म्हणतायत, तरुणी म्हणतायत, हा आमचा राजा होता, हा हिंदूंचा राजा होता, हा आमच्या देशात राजा होऊन गेला, आम्हाला काही माहितीच नव्हतं. कल्पना करा, आता देश बदलायला लागलेला आहे, नवा खरा इतिहास आपण लिहायला लागलेलो आहोत. तर मला सांगायचं आहे काय, एक मताने आपण बोलायला लागलेलो आहोत. हे कित्येक कोटी जे हिंदू गेले त्या महाकुंभात स्नान करायला, मला जर विचाराल त्यात कुंभातलं स्नान वगैरे हे इन प्रिन्सिपल मला आवडत नाही, परंतु ते दृश्य बघितल्यानंतर एखादे आजोबा हे नाचतायत, त्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहेत आणि गंगा मैया म्हणत ते डुबकी मारतात, माझ्या डोळ्यातून पाणी येतं ते दृश्य बघितल्यानंतर. आणि कोटी कोटी जगाच्या मानवाच्या इतिहासात इतकं गॅदरिंग इतक्या कमी दिवसात, 45 दिवसात, 26 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे, तेव्हा शेवटचं स्थान आहे आणि तेव्हा हे महाकुंभ संपेल. काही कोटी रुपये आले हो, 7,000 कोटी रुपये कशाला खर्च केले म्हणून मूर्ख विरोधक विचारत होते. आत्तापर्यंत काही लाख कोटी रुपये मिळालेले, काही लाख कोटी, 7,000 खर्च केले कोटी हे सगळे रचना करायला. सगळ्या हे समजून घ्या तुम्ही. नुसतं नाटकं बघायची, ते सिरियल्स बघायच्या करू नका. इतके चांगल्या गोष्टीसुद्धा त्याच चॅनलवर आपल्याला बघायला मिळतात. तर त्याच चॅनलवर दुसरा एक आहे, हा रणवीर तुम्हाला सांगितला, काही महिन्यांपूर्वी आपल्या पंतप्रधानांनी बेस्ट इन्फ्लुएन्सर म्हणून त्याला सगळ्यांच्या समोर हे दिलं, बक्षीस दिलं, शेक हँड केला, पाठीवर थाप मारली की तू फार चांगलं काम करतोय. एका मंत्र्याला त्यांनी बोलवून इतके घाणेरडे प्रश्न विचारले, त्यावेळेला सगळे सावध झाले आणि लाखो जगभर मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ व्ह्यूज आहेत त्या एकाला. आणि दुसरा आहे तो संयम रैना. मी तुम्हाला किती नावं सांगू, त्यांचा अर्धा कार्यक्रम तुम्ही बघणार नाही, इतकं घाण बोलतात. आणि त्यांच्यासमोर त्यांच्या वयाची शेकडो माणसं जिवंतपणे 5-5 हजार रुपये तिकीट काढून हे सगळं बघतात. काय चाललंय आपल्या देशात. त्यांनी इतका अश्लील एक कार्यक्रम केला आणि त्याच्यात एक तरुणी जी सुद्धा इन्फ्लुएन्सर, दुसरे 2 तरुण, त्या इन्फ्लुएन्सर म्हणजे काय, समाजावर इन्फ्लुएन्स पाडायचा आणि आपले पैसा मिळवायचा. ती इन्फ्लुएन्सर माखीजा, अपूर्वा माखीजा, ती तर अत्यंत घाण बोललेली आहे. आज जयपूरमध्ये तिचा कार्यक्रम होता, तिला मोठं बक्षीस मिळणार होतं. काय देश आहे आपला, कुठे निघाला आहे. पण आता योग्य दिशेने सुद्धा आपला देश निघालेला आहे, म्हणून मी कर्तव्य म्हणून हे तुम्हाला सांगतोय. तिला सांगितलं, तू राजस्थानात पाऊल टाकलं तर तुझे तुकडे तुकडे करू, आम्ही राजपूत आहोत. तिला आता कुठेच जाऊ देणार नाही आहे. आणि ह्या सगळे 5 जण होते ते घाणेरडे. आणि त्यांनी जे बोललेलं आहे कुठल्या तरी चॅनलवर तुम्हाला ऐकायला मिळेल, पण सुप्रीम कोर्टाने शिक्षा दिलेली आहे की यूट्यूबवर यांना एकही मिनिट यापुढे बोलता कामा नये, कुठल्याही सोशल मीडियावर यांना घेता कामा नये. आणि जर बोलले तर त्यांना तुरुंगात टाका. आज आम्ही त्यांना तुरुंगात टाकत नाही, त्यांना दंड म्हणजे काय, कोटी कोटी रुपये संपत्ती आहे, आनंदात ते देतील. आणि त्यांनी माफी मागितलेली आहे. काय ती माफी मागितलेली आहे, कल्पना का, आय एम सॉरी. सॉरी म्हणायचं इतकं घाण बोलून. आणि सगळ्या जगात त्यांचे फॉलोअर्स आहेत की हो. हे करा, सुप्रीम कोर्टाने बरोबर सांगितलेलं आहे. यूट्यूबवर आम्ही खटला भरू जर तुम्हाला इथून पुढे यूट्यूबचा प्लॅटफॉर्म दिला तर. आणि हे इतर सगळे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्याच्यात मुलांपेक्षा घाण बोलतात हो. अगदी काही शिव्या देतात, कसल्या प्रसंगांची वर्णनं करतात, बापरे. आता सगळ्यांना चाप बसलेला आहे. तुम्ही कॉमेडी करणार असाल तर कॉमेडी, सभ्य कॉमेडी करा, सभ्य कॉमेडी. असभ्य बोलू नका. आणि हे असभ्य नाही हो, बीभत्स नावाचा रस आहे, किळस आणणारं, असं त्यांचं सगळं वर्णन आहे. सुप्रीम कोर्टाने दिला तर ते कुठेही जाऊ शकणार नाही. ते सगळं बंद झालं त्यांचं. आणि छिथू होणार आहे. त्यांना ते बोलायला उभे राहिले तर आपल्यासारखे 2-4 त्यांना अंडी मारतील फेकून, चपला मारतील फेकून. अत्यंत अवघड जीवन झालेलं आहे त्यांना भारतात. हे लक्षात घ्या. जागा व्हायला लागलेला आहे आपला सनातनी, हिंदू शब्द वापरूच नका, सनातनी समाज. आणि मला फार बरं वाटतं, इतके विद्वान तरुण बोलतात, काय सुंदर इंग्रजी, काय सुंदर हिंदी. आणि त्यांची मातृभाषा तमिळनाडूत असले तामिळ म्हणून बोलतात. काय तेजस्वी मुलं आहेत होई. मी परत IIM आणि IIT
परदेशात जाऊन लाखो नाही काही कोटी रुपये मिळवले. आता माझ्या देशाच्या संस्कृतीच्या सेवेसाठी अमेरिका कॅनडा नोकरी सोडून इकडे आलेले आहेत आणि आता वेद वगैरेंचा अभ्यास करून प्रसार करायला लागलेले. हे बघा तुम्ही, कितीतरी नावं सांगता येतील, पण मी तुम्हाला पूर्वीही सांगितली होती, जे साई दीपक, दुसरा डॉक्टर आपण आनंद रंगनाथन, तिसरा तुम्हाला सांगतो हा तर खूपच चांगला आहे स्वरूप संपत. स्वरूप संपत नाही, संपत त्याचं नाव आहे आणि स्वरूप संपत ते दुसऱ्या एका स्त्रीचं नाव मला आठवेल ना, संपत हे त्याचं आडनाव आहे. त्यांनी तर टेक्स्टबुक्स तयार केलेले आहेत, 5वी 6वी 7वीला केलेले आहेत. मी त्याची नावं गेल्या वर्षीही तुम्हाला सांगितलेली आहेत. अनेक शाळातून अनेक राज्यातून ही पुस्तकं इतिहासाची टेक्स्टबुक्स म्हणून लावलेली आहेत, ज्यात ही सगळी माहिती दिलेली आहे. काल कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी 2 आयुर्वेदाचे डॉक्टर मला भेटायला आले होते. त्यांनी मला एक कॅलेंडर दिलं. त्यांनी म्हणाले की आपल्याला माहिती नाही आहे की ह्यांनी बायनरी पद्धत काढून सगळी कॉम्प्युटरची लँग्वेज लिहिलेली आहे. त्याच्या ग्रंथातील पान छापलेलं आहे, त्याचं चित्र छापलेलं आहे आणि त्याची माहिती छापलेली आहे. आणि म्हणाले हे घेऊन आम्ही आता दुबईला जाणार आहोत आणि तिकडून परदेशात जाणार आहोत. दे आर फायर्ड. हे पेटलेले आहेत ते. म्हणाले जवळजवळ सर्व क्षेत्रात आपल्या संतांनी आपल्या ऋषींनी आणि त्यांची चित्र आणि त्यांच्या ग्रंथातली पानं दिलेत. हो, मग तुम्ही काय वाद करता, झिरो वगैरे काय म्हणता. बायनरी जी सिस्टम आहे लँग्वेज कॉम्प्युटरची, कित्येक हजारो वर्ष ज्यावेळेला येशूचा जन्म झाला नव्हता, मोहम्मद तर विसराच तुम्ही, खूप नंतर आहे, त्यावेळेला केलेली होती. मी उद्या इथे वाटल्यास ते कॅलेंडर तुम्हाला आणून दाखवेन. काही भास्कराचार्य वराहमीर आपल्याला माहीत असतील, पण कणाद कोणाला माहीत आहे की ज्यांनी पीलवाहा ॲटम्स ॲटम्स ॲटम्स. आपण ॲटॉमिक थिअरी ॲटम कोणी काढले? परदेशातल्या माणसांनी. अरे हा केव्हा आहे? त्यांनी मॅटर ॲटम सगळं शोधून काढलेलं. हा आपल्या देश इतका गुलामी शिक्षण आपल्याला मिळालेलं आहे. पण आता मी माझ्या नातवाला हे शिक्षण देणार नाही. ही जी पुस्तकं त्या संपतने लिहिलेली आहेत, त्या संपत्ती पुस्तकं प्रिस्क्राईब टेक्स्टबुक्स आहेत, सुंदर इंग्रजीत लिहिलेली आहेत. भारतातल्या सगळ्या भाषातून ती पुस्तकं उपलब्ध आहेत. रेडियंट भारत, रेझिलियंट भारत आणि रिसर्जंट भारत, ही 3 पुस्तकं 5वी 6वी 7वीला आहेत. 8वी 9वी 10वीच्या पुस्तकं प्रकाशित झालीत का, त्यांची नावं काय मला माहीत नाहीत. मी विचारून तुम्हाला सांगेन. काय सुंदर आहे हा माणूस. हा माणूस मराठी बोलतो, माझी आई मराठी आहे, पण एरवी मी तसा कानडी आहे, पण माझं सगळं शिक्षण इंग्रजीतून झालं. आणि खूप तुम्हाला सांगतो सध्या देशात घडतं आहे. आपण केवळ आपला संसार, आपला TV, आपला वीकेंड, आपले जगात ते करू नका, नुकसान होणार आहे. सावध राहायला पाहिजे. माझ्या मुलं माझ्या हाताबाहेर गेलेले आहेत, नातवांना मी सांभाळेन, कारण त्यांच्या शाळातूनही शिकवलं जाणार आहे. त्यांच्या शाळेतून आता प्रार्थना बदललेली आहेत. हे नवीन एज्युकेशन पॉलिसी NEP म्हणून काय आलेलं नाही हो त्याच्यात. हे मी सगळं सांगतो. ते सध्या मुलांना गेल्या अकॅडमिक इयरपासून शिकवायला सुरुवात झालेली आहे. गेल्या वेळेसी 2रीला आणि KGला होतं, 9वीला होतं, आता 9वीला 10वीला हळूहळू सगळ्यांना मी सांगतो तो इतिहास शिकवला जाईल. मी सांगतो ती संस्कृती त्यांच्यापर्यंत पोचवली जाईल. आणि मुलं काय छान म्हणतात. काल ती मुलगी आली होती त्यांच्याबरोबर, म्हणाली मनाचे श्लोक म्हणणार आहे मी. म्हणलं अगं मी तेच सांगणार आहे. किती श्लोक? म्हणाली 61 ते 80. म्हणलं 61वा श्लोक म्हणून दाखवला, 80वा श्लोक म्हणून दाखवला, 73वा श्लोक काय बुद्धिमान मुलं आहे ती. आणि ह्यांना जर घाणेरडं तुम्ही शिकवलं, घाणेरडं जर ऐकवलं आणि घाणेरडी खेळणी वगैरे त्यांच्या हातात दिली तर आपला दोष का त्यांचा दोष? आपण चांगली पुस्तकं देऊया, चांगलं काहीतरी शिकवूया. कालच त्यांनी मला सांगितलं की 15 मार्च ते 20 मार्च म्हणजे पुढच्याच महिन्यात इथे दरवर्षी या स्थापनेची जे असतात तुकाराम बीज त्याच्या आदले दिवसापासून नाथषष्ठी म्हणजे एकनाथांच्या ह्याच्यापर्यंत मी विषयच घेतला आहे शंकराचार्यांचं चरपट पंजरिका स्तोत्र. या विषयावर 6 दिवस आपण बोलूया, कारण संतांबद्दल इतकी वर्ष बोलतोय. शंकराचार्य आपण नाव घेतो ना सुरुवातीला, व्यासांच्या ग्रंथावरच आपण बोलतो. शंकराचार्यांचं चरित्र, शंकराचार्यांचं स्तोत्र हा 6 दिवस विषय 15 मार्च ते 20 मार्च आपण मांडणार आहोत. तुम्हाला सांगितलं इथून जवळच चैतन्यांगणमध्ये 23 तारखेपासून ज्ञानेश्वरी सुरू करणार आहोत आपण. हे कोणत्या तळमळीने करू? तुम्ही 10 माणसं इथे आहात. परवा माझा पुण्याचा मित्र आला होता, तो म्हणला एवढीच माणसं येतात का? म्हणलं कधी कधी जास्त असतात, पण माणसं किती महत्त्वाचं नाही आहे, त्याच्यातला माणूस घडवणं हे महत्त्वाचं आहे.
म्हणून मी तळमळीनं तुम्हाला सांगतोय की केवळ ही उदाहरणं म्हणू नका. हा आपला वारसा आहे. ध्रुव झाला की नाही कुणाला माहीत आहे? कशाला? मग माझे पणजोबा झालेत की नाही कुणाला माहीत आहे? त्यांचे चित्र नाही माझ्याकडे. आणि मला श्राद्धाच्या वेळेला आजोबांच्या पलीकडे पणजोबा वगैरे आठवतही नाही, कुणालाही आठवत नाही, कारण त्यांनी काही पराक्रमही केलेला नाही आहे. विचार करा तुम्ही. मग आता इथून कोणाला? ध्रुव मला आठवतो, प्रल्हाद मला आठवतो, अभिमन्यू मला आठवतो, अर्जुन मला आठवतो, एकलव्य मला आठवतो, मला विवेकानंद आठवतात, लोकमान्य टिळक आठवतात. मला आठवत नाहीत ते माझे पणजोबा, मला आठवत नाही ते पणजोबांचे वडील. त्यांचं नावसुद्धा माहीत नाही. कुठल्या तरी कोर्टाच्या कागदात किंवा जमिनीच्या उतार्यात असेल तर अर्थ नाही त्याला. हे शिकूया आपण. आणि आता हे शिकण्याची संधी आपल्या नातवांना मिळालेली आहे, म्हणून मी हे इतक्या तळमळीने सांगतोय. पुढचं उदाहरण बघा ना. गजेंद्र महासंकटी वाट पाहे. आता गजेंद्र तर प्राणी आहे की हत्ती. हत्ती आणि मगर, आपण माणके माणगे काय काहीतरी म्हणतात, क्रोकोडाईल, हे दोघांनाही शाप मिळालेला आहे. त्यातला एक आहे गंधर्व आणि दुसरा आहे राजा. आपल्याकडे कुठलाही ज्ञानी माणूस, ऋषी, मुनी, साधू, संत, महात्मा आणि सत्पुरुष, हे 3 काळातले मी तुम्हाला शब्द सांगितले. पूर्वी ऋषीमुनी होते, विश्वामित्र ऋषी, वसिष्ठ मुनी. त्याच्यानंतरच्या काळात संत, साधू झाले. साधू म्हणतो तुकाराम, संत ज्ञानदेव आपण म्हणतो. आजसुद्धा सत्पुरुष आणि महात्मे आहे. त्या सगळेजण आले ना की उठून उभे राहतात, उठून उभे राहतात. शिक्षक म्हणतात नाही हो, हल्ली बसमध्ये आम्ही चढलो तर आमचे विद्यार्थीसुद्धा उभे राहत नाहीत. म्हटलं मी ज्या वेळेला बसमध्ये चढतो त्यावेळेला मला माहीत नसलेले लोकसुद्धा उभे राहतात, सर तुम्ही बसा म्हणून. का का हा विचार करा ना तुम्ही. आय शुड कमांड रिस्पेक्ट, आय शुड नॉट डिमांड रिस्पेक्ट. फर्स्ट डिझर्व अँड देन डिमांड. ही सूत्र आहेत सध्या. पहिल्यांदा तुम्हाला योग्यता निर्माण करा आणि मग मागणी करा. आणि मागणी कशाला? कमांड रिस्पेक्ट, डोंट डिमांड रिस्पेक्ट. हे करायला पाहिजे. आपली जी नातवंड आहेत ना, एक 5 मिनटं रोज त्यांच्याशी बोलून त्यांना सांगितलं पाहिजे की सेल्फ रिस्पेक्ट इज इम्पॉर्टंट. देशावरचं प्रेम, मातृभाषेवरचं प्रेम. म्हणून परवा सांगितलं की घरात तरी तुम्ही मातृभाषेत बोला. घरात इंग्रजीत कशाला बोलता? इंग्रजी शाळेत घालता तोपर्यंत ठीक आहे, पण हल्ली काही पालक फार भयंकर आहेत की त्यांना वाटतं की आपलं पोर जन्मल्यावर रडलं ते इंग्लिशमध्येच. काय रडायला लागले? त्यांनी सगळं आंघोळ केली ती इंग्लिशमध्ये, त्यांनी शी शू केली इंग्लिशमध्ये. अरे घरात तरी त्याच्याशी कोकणी मराठी बोला, घरात तरी हिंदी कानडी बोला, काही वेळ तरी बोला. घरात तुमचं मोडकं तोडकं इंग्लिश आणि शाळेत त्या पोराला मातृभाषा जाणं लक्षात ठेवा. म्हणजे काय होणं आहे? संस्कृतीच नाही, त्यांना रूट्सच नाहीत. मग ही अशी मंडळी तयार होतात, वाटेल ते बोलतात, अत्यंत घाण बोलतात. गणपतीबद्दल असं, मारुतीबद्दल तसं, ब्रह्मदेवाच्या 4 तोंडाबद्दल, दत्तात्रयाचे, सगळ्यांवर जोक्स, घाणेरडे जोक्स. आणि त्यांच्यासमोर तरुण मुलं की ज्यांना 2-2 लाख पगार असेल अशी बसून टाळ्या काय वाजवतात. काय भयंकर प्रकार आहे. सुप्रीम कोर्टाने दखल घेतली, मला फार बरं वाटलं. आता हे जवळजवळ सगळं बंद होईल, सगळ्या चॅनलवर बंद होईल. ते नाही तर चॅनलच आपलं सरकार बंद करेल. ते यूट्यूब असलं म्हणून काय झालं हे लक्षात ठेवा. यूट्यूब हे सौदी अरेबियाचं चॅनल आहे, अत्यंत श्रीमंत चॅनल आहे. त्यांना तुम्ही त्यांच्या मुसलमानांच्या विरुद्ध काय लिहिलं तर ते ब्लॅकआउट करतात, तेवढं प्रकाशित करत नाहीत. आणि हिंदूंच्या विरुद्ध सगळं करतात, वाटेल त्यांना प्रसिद्धी देतात. आता तसं होणार नाही आहे. गजेंद्राचं काय झालं? तो बसलेला आहे असा राजान अगस्त्य ऋषी येतात. अगस्त्य ऋषी म्हणजे ज्यांनी पर्वतांना थांबवलं, पाणी समुद्राचं पिऊन टाकलं, हे सामर्थ्य त्यांचं दाखवण्यासाठी. आणि अगस्त्य ऋषीने मल्याळी भाषेचं ग्रामर लिहिलं. एवढी मोठी माणसं होती ती. हा पाय घेऊन राजा बसलेला आहे, अगस्त्य ऋषी आले तरी उठला नाहीत. अगस्त्य ऋषीने शाप दिला, कारण कुठलाही ज्ञानी माणूस आला, ऋषी मुनी वगैरे, तर राजाने पहिल्यांदा उत्थापन, उठला पाहिजे. आणि उच्चासन, आपल्यापेक्षा वरचं आसन त्याला दिलं पाहिजे. राजाच्या आसनापेक्षा वरचं आसन नसेल तर आपलं आसन त्या ऋषीला दिलं पाहिजे आणि राजाने उभं राहायला पाहिजे किंवा त्याच्या पायाशी बसलं पाहिजे. ही संस्कृती आपली. हा तसा बसला. लगेच अगस्त्य ऋषीने सांगितलं की तुझा अहंकार हत्तीसारखा झालेला आहे, हत्ती होशील. हा गजेंद्र झाला हत्ती.
नंतर दुसरा, हा तर गंधर्व आहे. गंधर्व पृथ्वीवर येतात स्नान करायला, निरनिराळ्या नद्यात, निरनिराळ्या सरोवरात, आणि आपल्या स्त्रियांना घेऊन येतात. आणि स्त्रियांवर इम्प्रेशन मारण्यासाठी एकमेकावर पाणी उडवतात, पोहतात, पाण्यातून पोहतात. एकदा देवल नावाचे ऋषी अर्घ्य देत आहेत उगवत्या सूर्याला, आणि अशाच वेळेला एक गंधर्व पाण्याखालून जातो आणि त्यांचा पाय ओढतो आणि त्यांना खाली पडतो, पाण्यात पडतात. ज्या कोणी हे केलेलं आहे तो मगर होईल, पाण्याखालून पोहणारा. आणि मग दोघे शरण आले. मग त्यांना सांगितलं एक प्रसंग असा घडेल मगर आणि गजेंद्राचा, ज्यावेळेला दोघांचाही उद्धार तो विष्णू करेल, श्रीहरी म्हणून. आता काय घडलं, गजेंद्र इतर हत्ती आणि हत्तीणींबरोबर सरोवरात गेला स्नान करायला. गजेंद्राचा पाय एका मगरीनं धरला. गजेंद्र म्हणजे हत्ती जमिनीवर शक्तिमान आहे, पण मगर पाण्यात शक्तिमान आहे. त्याचा पाय धरून त्याला ओढायला लागली. बाकीचे हत्ती भिवून काठावर येऊन उभे राहिले. अशा वेळेला गजेंद्राला काय वाटलं, आता कदाचित पूर्वजन्मीचं आपलं पाप त्याला आठवलं असेल. तिथे एक कमळ उगवलेलं होतं, कमळ तोडलं आणि वैकुंठाच्या दिशेने टाकलं आणि माझं रक्षण कर. मग श्रीहरी स्वतः आला, गरुडावर बसून आला नाही, कारण त्या मगराने त्याला मारलं असतं. दोघांचे उद्धार करायचे म्हणून त्यांनी सुदर्शन चक्र सोडलं. आणि सुदर्शन चक्राला काय ते, सुदर्शन चक्राला मगराला मारून टाकलं आणि हत्तीचाही उद्धार केला. दोघं जणांचा एवढा उद्धार झाला, लक्षात ठेवा. ही कथा आहे. गजेंद्रू महासंकटी वाटप आहे, तया कारणे श्रीहरी धावत आहे. गोरडावर बसून येत नाही, धावत आहे. कारण का, माझा भक्त संकटात आहे. नुपेक्षिकता, उडी घातली जाहला जीवदानी. एक लक्षात ठेवा, उडी घातली जाहला जीवदानी, नुपेक्षिकदा देव भक्ताभिमानी. भक्ताचा अभिमान आहे. दासाभिमानीचे 10 श्लोक आहेत, ते श्लोक आपण घेतले नाहीत, वेळ मिळाला तर तेही बघू. पण भक्त होत आपण, आपल्याला रामदासांसारखं दास्य सेवा करायला जमणार आहे, पण आपल्याला भक्ती करायला जमेल. ध्रुवासारखी जमणार नाही, पण शरण जाणं, देवाला जोडलेलं जाणं, त्याच्या नामाचं स्मरण करणं काय अवघड आहे हो, काही अवघड नाही. पुढे बघा, अजामेळ पापी तया अंताला. अजामेळ हा पापी होता, दुष्ट होता, कंजूस होता. बायकोला सांगायचं आपल्या घरातून काही बाहेर जाता कामा नये. इकडे त्याचं घर आणि इकडे दुकान, अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी ही एक कथा आहे. बायकोवर लक्ष असायचं ती भिकाऱ्याला वगैरे सुद्धा दान घालते की नाही. त्यांनी आपल्या मुलाचं बारसं केलं नाही, लोक बाहेरचे येतील आणि खर्च करावा लागेल म्हणून. इतका कंजूस होता तो. तो म्हणतो की बाळ म्हणूया ना आपण, प्रेमात बाया म्हणूया, आणखीन प्रेमाला तर बाळू म्हणूया. नाव कशाला ठेवलं पाहिजे, बारसं कशाला केलं पाहिजे. आणि आईला तर तळमळ लागलेली होती. अशा वेळेला दुकानात गिरायकांची गर्दी होती आणि घरासमोर एक साधू उभा राहतो आणि तो भिक्षा मागतो. ओम भवती भिक्षांदेही. ओम भवती म्हणजे तुझं कल्याण होईल, भिक्षांदेही, मला भिक्षा दे. आपल्या नवऱ्याचं लक्ष नाही असं बघून ती भिक्षा आणायला आत जाते. आणि हा मुलगा आता चालायला लागलेला आहे, लहानच आहे. तो समोर आल्यानंतर तो म्हणतो, नारायणा, अरे तू इथे आहेस, मला खूप बरं वाटलं. मी आता जातो, परत जात होतो कुठे, कन्याकुमारीला म्हणजे रामेश्वरला आलो होतो, कुठून, काशीहून. मी जातो परत काशीला. नारायणा तू इथे आहेस. त्यावेळेला ती म्हणाली, भिक्षा घालताना तुम्ही नारायण कुणाला म्हणलात? हा हे नाही का बाळ, हा नारायण आहे, नारायण. तिला बरं वाटतं की बारसं झालं की मुलाचं, एकही पैसा खर्च न करता. त्यावेळेला ती म्हणाली, आपला नारायण बघा कसा जेवतोय. हा जेवायला घरी आल्यानंतर तो म्हणतो, कोण नारायण? आपला बाळ नाही का? मग त्याला नारायण कसं? नाही, असा ऋषी आला होता, त्यांनी त्याला नारायण म्हणलं. ह्याला एवढा आनंद, तो फुकटात बारसं झालं. तो इतक्या वेळा नारायणा, नारायणा इकडे ये, नारायणा तिकडे जा, नारायणा जेवायला ये, नारायणा, 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 नारायण. तो मुलाला म्हणत होता, तो देवाला म्हणत नव्हता काही. शेवटच्या क्षणी नारायणा इतकी हाक मारली, मुलगा धावत आला. मुलगा आता मोठा झालाच होता. आणि यमदूत निघाले आणि विष्णुदूत निघाले. विष्णुदूत हा जो अजामेळ पापी, त्याला वैकुंठात न्यायला आले. तर हा एवढा दुष्ट होता, त्यांनी एवढी पापं केली होती, म्हणून यमाचे दूत त्याला नरकात न्यायला आले होते.
आणि दोघांची गाठ तुम्ही फक्त कल्पना करा, याच्यावर फक्त विचार करा. असं घडलं असेल की नाही? आम्ही अर्ध आयुष्य असं घडलं नसेल म्हणूनच वाया घालवलं. आता इथे जे तरुण वगैरे आपला आहेत ना वेणू, त्याने ऐकल्या पाहिजेत गोष्टी, विचार केल्या पाहिजे. ते दोघेजणं भेटतात, तुम्ही कुठे निघालात? त्यावेळेला आम्ही त्या अजमेळाला प्राण संपलाय त्याचा, आणायला निघालो आहे. आम्ही त्यालाच आणायला निघालेलो आहे. अरे तो पापी आहे, त्याला नरकात नेलं पाहिजे. नाही, शेवटच्या श्वासाला त्यांनी नारायणा म्हणून हाक मारलेली आहे. आम्ही त्याला वैकुंठात न्यायला आलेलो आहे, तो मुक्त झालेला आहे. अंते मती सागती, शेवटी नारायण म्हणला. नारायणाचा जो वैकुंठ लोक आहे तिकडे तो गेला. ते म्हणाले आम्हाला हे पटत नाही आहे. म्हणाले आपण नारायणालाच विचारूया. विष्णूकडे येतात आणि सांगतात की याने तुला हाक मारली नव्हती, त्याने आपल्या मुलाला हाक मारली होती. त्यावेळेला विष्णू प्रश्न विचारतो, मुलांच्यात मी नाही आहे का? त्यांनी मुलाला हाक मारली, त्या मुलात मी नाही आहे का? विष्णू सगळीकडे आहे म्हणतात, मी सगळीकडे आहे, त्या मुलातही मी आहे. मला त्याने हाक मारली, तो मुक्त झाला, इथून पुढे तो वैकुंठात राहील. हे अजामेळ पापी तया अंतराला कृपाळूपणे तो जनी मुक्त केला. अनाथासी आधार हा चक्रपाणी. चक्रपाणी म्हणजे विष्णू, अनाथांचा आधार आहे. नुपेक्षिकदा देवभक्ताभिमानी. आता अवतार सुरू होतात. हे आधीचे अवतार आहेत, श्रीहरी वगैरे झालेले. आता विधी कारणे जाहला मत्स्य वेगी. मत्स्य म्हणजे मासा, विधी कारणे, विधी म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवासाठी त्यांनी माशाचा अवतार घेतला. फार सुंदर गोष्ट आहे ही, की आपला अभ्यास कसा करायचा, आपली उपासना कशी वाढवायची हे सांगणारी ही गोष्ट आहे. याच्यावर विचार करा. मनू नावाचा एक ऋषी, हा मनू हा पहिला मानव. आपण त्यांची संतती म्हणून आपल्याला मानव म्हणायला लागले. जसे यदू, त्यांची मुलं यादव झाली. रघु, त्याच्यात राघव झाला. कुरु, त्यांच्यात कौरव झाला. पांडू, त्यांच्यात पांडव झाला. मनू, त्यांच्यात मानव झाला. आपला सगळ्यांचा आदिपुरुष मनू आहे, हा ऋषी आहे. तो अर्घ्य देत असताना त्याच्या गुंजळीत एक मासा आला छोटासा. अर्घ्य त्यातून तो टाकणार ना, ऋषीला कशाला तो मासा पाहिजे. त्यावेळेला तो मासा मनुष्यवाणीने म्हणला, मला तू पाण्यात टाकू नकोस रे, मोठे मासे मला खातील. बरोबर आहे, मोठे मासे मला खातील. तू म्हणतो हा मनुष्यवाणीने बोलतोय, तू काय कर, मला तुझ्या घरी घेऊन जा. ऋषीकडे त्यावेळेला फक्त कमंडलू होता. कमंडलूत थोडं पाणी घेतलं, त्याच्यात तो छोटा मासा टाकला आणि घरी आला. विसरूनही गेला आपल्या दुसरे उपासना वगैरे करताना. रात्री मध्यरात्री एक आवाज ऐकू येतोय, मला हे पात्र लहान होतं आहे. असं आपल्याला अभ्यास करताना वाटतं. आज आणखीन वेळ मिळाला असता, आणखीन नामस्मरण घेतलं असतं, आणखीन भागवत ऐकलं असतं, आणखीन रामायण वाचलं असतं. असं वाटतं आपल्याला, मला हे पात्र लहान होतं आहे. हा आवाज कुठून येतोय म्हणून मनू बघतो तर कमंडलूतून आवाज येतोय. तो मासा म्हणत होतो, बघ ना कमंडलू मला पुरत नाही आहे रे, म्हणून मोठं मडकं होतं. त्या मडक्यात त्यांनी पाणी घातलं आणि कमंडलूतला मासा त्या मडक्यात घातला. दुसरे दिवशी मला हे पात्रसुद्धा लहान होतं आहे रे. मग आता काय करायचं? त्यांनी ते मडकं घेतलं आणि विहीर होती, बाय आपण म्हणतो ना, त्या विहिरीत ते सगळं टाकलं. 2-4 दिवस गेल्यानंतर ती विहीरसुद्धा त्या माशाला लहान पडायला लागली. तो म्हणतो हे पात्रसुद्धा मला लहान होतं आहे रे. मग मनू त्याला घेतो, बादलीत किंवा याच्यात पाणी घेतो त्याच्यात आणि त्याला तलावात सोडतो, तळ्यात. काही दिवस जातात, तळंसुद्धा मला लहान होतं आहे रे. म्हणून तो त्याला समुद्रात, समुद्र लहान होते म्हटलं तर त्याला सागरात, महासागरात सोडून देतो. त्यावेळेला तो मासा मोठा झालेला असतो. तो परत वरून म्हणतो आता प्रलय होणार आहे. इथे हे उदाहरण त्याच्यासाठी आहे. प्रलय म्हणजे इतका वर्षानुवर्ष पाऊस पडणार आहे, सगळं जग पावसात बुडून जाणार आहे. तूच फक्त जगणार आहेस, कारण तू मला वाचवलेला आहेस. तू काय कर, एक सुंदर अशी नाव तयार कर, मोठी होडी, बोट. तुला जी झाडं पाहिजेत त्या झाडांचं बी ठेव त्याच्यात. तुला जो बेडूक पाहिजे तर बेडूक आणि बेडकी. तुला पुढे तुला सृष्टी निर्माण करायची आहे, म्हणून त्या मनूची संतानं, मुलं आपण मानव. तुला सगळं जग निर्माण करायचं आणि जग निर्माण करण्याचं काम ब्रह्मदेव करतो. म्हणून ब्रह्मदेवाचं काम पुरं करण्यासाठी मासा झाला तो. काम कुणी केलं? मनूनं. माझ्याची भूमिका काय? ऐका ना पुढे. तुला कासव पाहिजे, कासव कासवी.
तुला मानव पाहिजे तर स्त्री आणि पुरुष असं जोडपं, युगुल म्हणतात त्याला, जोडपं कर, मोठी नाव तयार कर आणि एक मोठा दोर तयार करून ठेव. ज्यावेळेला प्रचंड लाटा येतील त्यावेळेला दुरून मी तुला येताना दिसेन. माझ्या नाकावर शिंग असेल आणि शिंगातून फाउंटन असं उडत असेल. हे व्हेल नावाचा जो मासा आहे, व्हेल, त्याला आपण देवमासा म्हणतो. आपलं सगळं देवाशी जोडलेलं आहे. हो, देव मासा तो येतो आणि सांगतो माझं जे शिंग आहे त्या शिंगाला दोरी बांध. वासुकी नावाचा नाग आहे. तुम्ही आज गुगलवर फक्त वासुकी नावाची ट्रेन बघावं, त्याला किती 300 बोगीज आहेत, प्रत्येक 10 नंतर एक इंजिन आहे आणि ती संपतच नाही. एका स्टेशनवर तिथे काय किती धडधड धडधड जाते आणि ती कुठून निघते, कोळशाच्या खाणीपासून निघते आणि कोळशापासून इलेक्ट्रिसिटी तिथपर्यंत जाते. तुम्ही मुद्दामून बघा, मी त्या गावांची नावं सांगत नाही, आणि अशी अशी वळत जाते म्हणून त्याचं नाव वासुकी ठेवलेलं आहे. वासुकी म्हणजे नाग आहे त्याची माहिती, आणि वासुकी ट्रेन इन इंडिया म्हणा. केवढा चमत्कार आहे तो. मोठी ट्रेन आहे, संपत नाही. हे का सांगितलं? वासुकी म्हणजे किती मोठी करता येते अशी दोरी. आपल्या वासना, त्या वासनांचं प्रतीक वासुकी आहे. मग बांधतो तो होडीला, प्रलय सुटतो आणि नंतर ह्यांच्यापासून तो नवीन सृष्टी निर्माण करतो. म्हणून विधी कारणे जाहला मत्स्य वेगी, धरी कूर्म रूपे धरा पृष्ठभागी. आता दुसरा अवतार, पहिला अवतार मासा, दुसरा अवतार. आता लक्षात ठेवा, विठोबाच्या कानात मासे आहेत की हो. विठोबा म्हणजे विष्णू म्हणजे कृष्ण, कृष्ण म्हणजे पूर्ण शाकाहारी, दूध. मासे कसे, त्याच्या गोष्टी सांगितल्या तर तुम्ही गुगलवर बघा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक बाई आली मासे विकणारी, तिला पंढरपूरच्या विठ्ठलाला दर्शन घ्यायचं असतं. तिच्या टोपली मासेवाली म्हणल्यानंतर तुला आत प्रवेश नाही, इथे फक्त शाकाहारी लोकांना प्रवेश आहे. त्यावेळेला ती म्हणते पण मला माझ्याकडे आहेत ते विठ्ठलाला अर्पण करायचे. तिच्याकडे 2 मासे उरलेले असतात, 2 मासे, फिश. अशा वेळेला तो हाकलून देतात त्याला, आणि नंतर ती म्हणते असं काय माझं दुर्दैव आहे सगळं. आणि विठ्ठलाच्या कानात ते मासे दिसतात. मकर कुंडल, मकर म्हणजे मासा, मकर म्हणजे मगर, दुसराही अर्थ आहे. हे मकर कुंडल शोभती आपण म्हणतो ना, या विठ्ठलाच्या ह्याच्यात बघा हे मासे. भक्तासाठी देव काहीही करेल. नुपेक्षे कदा देव भक्ताभिमानी. इथे पुढे काय आता कूर्म झाला, ही गोष्ट सांगून आपण थांबूया. हा दुसरा अवतार आहे. पहिला मासा, दुसरं कूर्म म्हणजे कासव. अनेक मंदिरात कासव असतं आणि कासव देवाकडे बघत असतं. उद्या तिथपासून सुरुवात करूया, कारण कासव हा या जगाच्या पाठीवर आज सगळ्यात जास्त जगणारा प्राणी आहे. अगदी शिवाजी महाराजांच्यातलं कासव 50 वर्षापूर्वी मेलं, एका झूमध्ये होतं. ब्रिटिशांच्या काळातली आपल्या राज्य असल्याचे म्हणजे 150 कासव जिवंत आहेत. परवा एक मोठं कासव मेलं, केवढी बातमी झाली होती. तुम्ही फक्त गुगलवर बघा की या अलीकडच्या काळात खूप जगलेलं कासव मेलं, त्याची सगळी माहिती तुम्हाला देतील. 300 वर्ष ते जगतात. आणि आपल्याला जर दीर्घायुष्य सोडा, चांगलं आरोग्य पाहिजे असेल तर कासव आपला गुरु झाला पाहिजे, कासव आपला आदर्श रोल मॉडेल झालं पाहिजे. म्हणून देवळात कासव असतं. पुढे नंतर उद्या आणखीन बघूया. पण झालं काय की अमृताचा कुंभ खाली पडलेला आहे समुद्रात. ती गोष्ट खरे पूर्ण गोष्ट उद्या सांगेन. गरुडापासून सुरू होते. गरुडाच्या चोचीतून तो अमृताचा कलश निसटतो आणि सागराच्या तळाशी जातो ना. इकडे शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्र करून मेलेल्या राक्षसांना जिवंत करायचं. ते मोठी कथा आहे, ते उद्या बघूया. तर ते पाणी मारलं की ते राक्षसांची सैन्य तेवढंच राहिलं, देव मरायला लागले की हो. कारण देवांच्याकडे अमृत होतं, ते अमृत समुद्रात पडलं होतं. मग देवांचा गुरु बृहस्पती त्यांनी सांगितलं समुद्र घुसळा आणि मग वरती अमृत येईल, ते अमृत तुम्ही घ्या. ही सगळी कथा तुम्हाला माहीत असेल. त्यांनी मेरू पर्वत आणला. समुद्र घुसळायचा आहे. साधा आपण ताक जर घुसळायचं असेल, दही घुसळून ताक करण्यासाठी, तर आपण त्याला रवी म्हणतो, इंग्लिशमध्ये चर्नर म्हणतात, संस्कृतमध्ये त्याला मंथा म्हणतात, माथनी म्हणतात त्याला हिंदीत. मेरू पर्वत आणला. वासुकीचा दोरी, आता तुम्हाला सांगितलं दोरी नको का ओढायला. समुद्राच्या एका काठावर देव आणि दुसऱ्या काठावर राक्षस, डोळ्यासमोर चित्र आणा. आणि असं ते घुसळायला लागल्यानंतर समुद्र खाली समुद्राच्या तळाशी जायला लागला, तो मेरू पर्वत. आणि मेरू पर्वत खाली टेकला तर घुसळणं शक्यच नव्हतं. अशा वेळी त्यांनी विष्णूची प्रार्थना केली आणि विष्णू कासव झाला.
कूर्म. आणि कासव झाल्यानंतर त्यांनी आपल्या पाठीवर तो धरला मेरू आणि असं करत होते म्हणून कासवाच्या पाठीवर खवले पडले. आपल्याकडे जे येतात गोव्यात ते टर्टल असतात, त्यांच्या पाठीवर खवले नसतात. आणि टॉर्टॉईस आपण ज्याला म्हणतो टॉर्टस, त्यांच्या अंगावर खवले असतात आणि त्यांच्या पाठी एवढ्या भक्कम असतात की तुम्ही बघा एवढी मोठी पाठ असते की आपण पूर्ण लपू शकतो त्याच्यात. मग शिवाजीचे मावळे वगैरे लढताना पहिल्यांदा ढाल म्हणून कासवाची पाठच वापरायचे. त्याच्यावर भाला मारा, कुऱ्हाड मारा, पहार मारा, तलवार मारा, काहीच घेत नव्हतं. अशी कासवाची पाठ आहे. बाकी कासवाचे बाकीचे जसे आहे इथे काय त्यांनी सांगितलं की त्यांनी ती पाठ घेतली. आणि गंमत तुम्हाला सांगतो, आपल्या पुराणातल्या काही गोष्टी मला खूप आवडतात. ते खरं खोटं, प्रत्येक गोष्टी खरं खोटं तुम्ही ठरवणार कसं? देव आहे नाही ठरवणार कसं? राम इथे जन्मला ठरवणार कसं? इकडे तो सेतू होता ठरवणार कसं? प्रत्येकाला काही पुरावा पाहिजे. तुम्हाला पुरावा नसतो महत्त्वाच्या गोष्टीला. आणि जो गोष्ट श्रद्धेची आहे त्याला पुरावा लागत नाही, कारण ते आपल्या आधीपासून त्या श्रद्धा निर्माण झालेल्या असतात. तर तुम्हाला सांगतो, कासवाच्या पाठीला गुदगुल्या व्हायला लागल्या. हे कासव जिवंत आहे आणि गुदगुल्या झाल्यानंतर ते असं करायला लागलं. त्यामुळे ज्या लाटा निर्माण झाल्या त्या अजूनही समुद्राच्या पृष्ठभागावर आपल्याला दिसतात पुराणातल्या या अवतारात. एक म्हणजे त्याच्या पाठीवर खवले निर्माण झाले, स्केल्स म्हणतात त्याला. आणि ते असं करायला लागल्यामुळे पर्वत घुसळला जातो त्याच्या पाठीवर. त्यावेळेला ज्या लाटा निर्माण झाल्या त्या समुद्रावर आजही दिसतात असं पुराणात सांगतात. हा कूर्म अवतार आहे. इथे आपण थांबूया. कूर्म अवतार कासव, कारण आपले शब्द इतके विचित्र आहे. कूर्म माहीत नाही पण कुर्मा भाजी माहीत आहे की नाही. कूर्म अवतार म्हटल्यानंतर लोकांना वाटलं बरं आहे की, म्हणून आम्ही इंग्रजी शब्द वापरतो, मराठी शब्द वापरतो आणि संस्कृत शब्द वापरतो. संस्कृत शब्द हवेत टिकले पाहिजेत म्हणून, मराठी कळण्यासाठी. आणि हल्लीच्या तरुण पिढीला मराठी कळत नाही म्हणून इंग्रजी काही शब्द वापरावे लागतात. टॉर्टस, टर्टल, कासव, कूर्म. इथून पुढे उद्याचा विषय सुरू करूया. खूप छान विषय आहे. गोष्टीरूप आपण दुसऱ्या अवतारापर्यंत पोचलेलो आहोत. अजून 10 श्लोक, 3 श्लोक झाले, करूया मजेत. दुसरे श्लोक बघूया ज्याच्यात गोष्टी आहेत. ते जर बघितलं तर ऐकायला बरं वाटतं. आणि मुख्य म्हणजे त्याच्यात जे तत्त्व असतं. अहो, कासवाची काय शक्ती आहे माहीत नाही आपल्याला. आज एकच गोष्ट सांगितली तुम्हाला की कासव खूप जगतं. का खूप जगतं? मला खूप जगायचं आहे, आरोग्यवान राहायचं आहे. कासव माझा गुरु कसा? इथून सुरुवात करूया उद्या. श्रीराम समर्थ. श्रीराम. शांतपणे बसूया. आपला थीम काय आहे? नुपेक्षी कदा दैव भक्ताभिमानी. हे आहे कसले? मनवध आहे. मनाला काय सांगितले की हे मना, तू देवाला जोडलेला राहा. म्हणजे नको ते विचार करणार नाही. भय, लक्षात ठेवा 4 गोष्टी सांगतोय. यापासून संरक्षण करण्यासाठी मनाचे श्लोक आहेत. मनाला केलेला बोध आहे. बोध म्हणजे शिकवण. 4 गोष्टी लक्षात ठेवा ज्या आपल्यापैकी प्रत्येकाला आहे. पहिली गोष्ट म्हणजे भय, भीती. दुसरी गोष्ट म्हणजे चिंता, काळजी. तिसरी गोष्ट म्हणजे नकारात्मक विचार, नेगेटिव्ह थिंकिंग. आणि चौथी गोष्ट म्हणजे ताण, मनावरचा ताण, ज्याला आपण मेंटल स्ट्रेस म्हणतो. सो फिअर्स म्हणजे भीती, वरीज म्हणजे चिंता, स्ट्रेस म्हणजे ताण, आणि नेगेटिव्हिटी और नेगेटिव्ह थिंकिंग हे नकारात्मकता. ह्यापासून सुटण्यासाठी काय करायचं आपण उद्या परवा हा विषय मांडणार आहोत. शांत. श्लोक म्हणूया. नुपेक्षी कदा हा शब्द आहेच. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेती आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सवीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास.
म्हणजेच कासव, दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया, रब युअर हँड्स, आणि मसाज युअर फेस. ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळूया. सावकाश डोळे उघडून हनुमान, आपल्याला समर्थांचा सुद्धा त्याची छोटीशी मूर्ती ठेवलेली आहे, समर्थ रामदास आणि विठ्ठल रखुमाई यांचं दर्शन घेऊया. आणि इथे जमलेल्या सर्व भक्तांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार. महाराज महाराज.